नगरीची ग्रामदैवता श्री चौंडेश्वरी देवी। भावई हा भावई ह्याच शब्दात हा सगळा दडलेला आहे। या गावावर आलेलं संकट आहे हे मी पेलायला पूर्णपणे सक्षम आहे। दैत्य हे भूताचा अवतार आहे, त्यामुळे भूताच्या अवतारात जाऊन म्हणजे दैत्य आपल्याला धीर सापडतो देण्यासाठी हे पाहण्यासाठी शोधकामही देवीने करण्यासाठी भूताचं रूप घेतलं। मखवटे डोक्यावर घेऊन खेळ खेळणे हे कठीण असतं का? गाव जोगणी म्हणजे ते सेनापती थोडक्यात। नमस्कार, मी पूजा खोत तुमच्या भेटीला घेऊन आलेले आहे पुन्हा एकदा एक नवीन विषय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत असे अनेक सण उत्सव आहेत जे केवळ धार्मिक विधी नाहीत तर त्यामागे इतिहास, श्रद्धा, समर्पण, लोककला आणि सामाजिक ऐक्य यांचा जिवंत वारसा आहे। त्यापैकीच एक म्हणजे आष्टा नगरीची ग्रामदैवता श्री चौंडेश्वरी देवी। श्री चौंडेश्वरी देवीचा सुमारे 12 शतकांहून अधिक लाभलेला इतिहास आणि आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे भावई उत्सव। हा फक्त उत्सव नाही तर ही गाथा आहे देवीच्या चंडमुंड राक्षसांवरील विजयाची गाथा। हा फक्त खेळ नाही तर प्रत्येक खेळामागे दडलेला आहे एक तत्वज्ञान। हा फक्त उत्सव नाही तर प्रत्येक उत्सवामागे, प्रत्येक खेळामागे दडलेला आहे एक इतिहास, श्रद्धा, एक समर्पण आणि त्यामागचा आगळा वेगळाच अनोखा इतिहास आणि त्याचसोबत सामाजिक ऐक्य। तर आज आपण जाणून घेणार आहोत नेमका भावई उत्सव का साजरा करतात, तो कशामुळे इथे आला। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आष्ट्याच्या अद्वितीय भावई उत्सवाच्या अविस्मरणीय प्रवासाला। नमस्कार सर। नमस्कार। महाराष्ट्र न्यूजमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बोलणार आहोत भावई उत्सवाबद्दल। तर भावई उत्सवाबद्दल विचारायचं झालं, नेमकं भावई म्हणजे काय आणि भावई हा शब्द ऐकताच तुमच्या मनात सर्वप्रथम काय येतं? श्रद्धा, इतिहास, देवी की आणखीच वेगळं काहीतरी? भावई हा भावई ह्याच शब्दात हा सगळा अर्थ दडलेला आहे। भक्तांचा भाव, भक्तांची श्रद्धा आणि आईचा त्यांच्यावर असलेला आशीर्वाद, ह्या सगळ्या गोष्टीचा मिळून हा भावई असं जरी म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही। आपण सगळ्यांनीच भावई गेली कित्येक वर्षांपासून पाहतो आहे, पिढ्यानपिढ्यापासून आपण भावई पाहत आलेलो आहे। पण नेमकं भावई म्हणजे काय सांगा? भक्तांच्या हाकेला धावून आलेली त्यांची आई, त्यांना संकटातून वाचवण्यासाठी जे प्रयत्न किंवा जे कष्ट त्यांनी भक्तांना बरोबर घेऊन केले, ह्यालाच भावई म्हटलं तरी चालेल। भावई हा उत्सव आहे, विधिनाट्य आहे, इतिहास आहे, श्रद्धा आहे, नेमकं काय आहे? हे सगळं एकत्रच आहे। इतिहासही आहे, त्यात देवीची श्रद्धाही आहे, भक्तांचं भाव आहे त्यात, आणि भक्तांची अपार श्रद्धेमुळे ही देवीनं भक्तांसाठी दैत्य रूपी राक्षस मारलेला आहे। 1200 वर्षांपासून ही भावईची परंपरा सुरू आहे, पण याची नेमकी खरी ताकद कुठं रुजली आहे? ही खरी ताकद भक्तांच्या भक्तीत आहे आणि दुसरी म्हणला तर आपल्या अंबाबाई मंदिरात आईच्या चरणी सगळं समर्पित आहे। भावई हा उत्सव आष्ट्याची परंपरा म्हणून गेली कित्येक वर्ष साजरा केला जातोय, परंतु आजूबाजूच्या गावात सुद्धा आता हा सण साजरा केला जातो। हे कितपत योग्य आहे? म्हणजे याबद्दल तुमचं काय मत आहे? तो इतिहास आम्हाला तरी ऐकवत नाही। पहिल्यापासून जे चालत आले, म्हणजे आमच्या पिढ्यानपिढ्या ह्या भावई उत्सव आम्ही आष्ट्यातच करतोय। आता ते बघून जर कोण करत असतील तर ते देवीचाच उत्सव आहे। कोणी जरी केला तर ते काही देवीचंच कौतुक आहे किंवा काय, त्याबद्दल आमचं काय नामत नाही आहे त्याशी। फक्त देवीची श्रद्धा, तिची जी विधिवत पूजा वगैरे आहेत किंवा तिची पाळणूक आहे ते त्यांनी आवर्जून करावं, करण्याबद्दल काय आमचं अडचण नाही, कारण देवीचीच सेवा करायला येते। भावई हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात रणशिंगाचा नाद, मुखवटे, पिसे असे वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ। पण या खेळांमागचा नेमका इतिहास काय आहे हे आपण आज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। चला तर मग आज खेळांच्या माहितीला सुरुवात करूया आपण।
भावई हा सण साजरा केला जातो, परंतु भावई आपल्या आष्ट्यात आली कशी? पुरातन काळात ज्यावेळी राजे राजवाडे होते त्यावेळी युद्ध व्हायचे. आमच्या पूर्वजांनी कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, अगदी आपल्या जिंजीपर्यंत आपला महाराष्ट्र साम्राज्य आहे. त्या काळात युद्धाला गेलेले आमच्यातले सरदार लोक, त्यांनी युद्ध करताना, ज्यावेळी युद्ध करून परत येताना जे खजिना वगैरे जो येतो त्या खजिन्यातनं हे पेटारे आपल्या आष्टानगरीत आले. मग ते उघडल्यानंतर त्या पेटाऱ्यातून ताम्रपट निघाले. त्या ताम्रपटात जे लिहिलं होतं ते सगळं कन्नड भाषेत होतं थोडक्यात. मग त्यासाठी परत त्यांनी तिथून माणसं आणली, जिथून हे पेटारे त्यांनी लुटले. त्या लुटीतून आलेल्या पेटाऱ्यात ते समजून घेण्यासाठी ती भाषा काय ॲक्च्युली आहे त्यासाठी तिने तिथून माणसं आणली. त्यांच्याकडून ती भावई उत्सवाचा पूर्ण सारांश घेतला आणि त्याप्रमाणे हिथंच आता ही पेटारे आले तिथं, तर हिथं आपण आपली भावई चालू करू, साजरी करूया, असा हा भावईचा मूळ इतिहास. मग त्यानंतर मग तिथून आलेली माणसं, काही माणसं इथंच राहिली. मग सरदार लोकांनी इथं, त्या आमच्या पूर्वजांनी इथं त्यांना वास्तव्यास जागा ही ते सगळं दिलं, घर, जागा, जमिनी. मग त्यांचा उदरनिर्वाह सगळा हे करून हा खेळ परंपरानुसार आज अखेर जो 1200 वर्षाच्या आधी म्हणला तर चालेल, पण आमच्या ऐकवात 1200 आहे आज. ह्याच्या आधी किती वर्ष होता हे काय आम्ही सांगू शकत नाही. जी माणसं तिथून तुम्ही जसं थोडक्यात सांगितलं की माणसं येऊन राहिली, तिथं स्थायिक झाली, त्या माणसांबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? ते ज्यावेळी पेटारे आले त्याबरोबर जी माणसं आमच्या पूर्वजांनी आणली, तर त्या माणसांना कावरे म्हणा, आटोडे म्हणा, ही देवीच्या बनशंकरी जी आहे आपली बदामी बनशंकरी, तिथून ती इकडं आलेले आहेत. त्यांना इथं वास्तव्यासाठी जागा, शेतजमिनी, काय त्यांना लागेल ते सगळं हे आम्ही त्यांना पूर्वजांनी दिलेलं आहे. त्याप्रमाणे आज अखेर ती ह्या देवीची सेवा करतात. एक विड्याच्या पानावरती हा सगळा पूर्ण 21 दिवसाचा खेळ प्रत्येक मानकरी खेळगडी करत असतो. तर ही होती सुरुवात आपल्या भावई सणाची. परंतु भावई सणामध्ये अनेक खेळ खेळले जातात, जसं की मुखोटे, रणशिंगाचा नाद, त्याचबरोबर पिसे, कर, असे वेगवेगळे खेळ खेळले जातात. परंतु या खेळामागे दडलेला आहे एक इतिहास, एक शास्त्र. आणि आज आपण जाणून घेणार आहोत एका वेगवेगळ्या खेळांचं वेगवेगळा इतिहास आणि त्यामागे दडलेलं त्याचं महत्त्व. तर सुरुवात करूया आपण दिवा या अध्यायापासून. प्रत्येक महान प्रवासाची सुरुवात होते ती प्रकाश किरणाने आणि प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात होते ती दीपप्रज्वलनाने. भावईतही नेमकं असंच काहीच आहे. पण हा दिवा फक्त अंधार दूर करणारा नसतो, तर भावई सणाला योग्य दिशा दाखवणारा, भाविकांच्या श्रद्धेला स्थान देणारा असतो. आणि आज आपण त्या दिव्याचं महत्त्व, दीपपूजेचं महत्त्व नेमकं काय आहे हे जाणून घेणार आहोत. तर सर, नेमकं दिवा हा कशासाठी लावला जातो? दिव्यानेच या भावई उत्सवाची सुरुवात का होते? आता तुम्ही जर बघितलं तर कोणताही कार्यक्रम आपण करत असताना कायम दीप प्रज्वलन करत असतो. तशा पद्धतीनं ह्याही शुभ कार्याची सुरुवात, हे देवी ज्या वेळेला बाहेर येणार आहे, दैत्याला मारणार आहे, त्याच्या आधी एक प्रेरणा म्हणून आपण दीप प्रज्वलन करतो. कुठेही करतो आपण, आपल्या मंदिरात सुद्धा, घरातल्या देवघरात असेल तिथेही आपण दीप प्रज्वलन करतो. तशा पद्धतीने हा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम आहे. पण भावई पुरतं जर म्हणाल तर दिवा फक्त शुभारंभाचा विधी नाही, तर तो भावईची योग्य दिशा ठरवणारा आहे असं म्हटलं जातं. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो, हा शुभारंभाचा कार्यक्रम पण आहे आणि त्याबद्दल त्याचबरोबर प्रेरणा देणारा पण, की बाबा ह्या गावावर आलेलं संकट आहे हे मी पेलायला पूर्णपणे सक्षम आहे असे सांगायसाठी देवी घरोघरी जे मेन मानकरी आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगून की तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे
अशा पद्धतीनं सांगायसाठी देवी स्वतः दिव्याच्या स्वरूपात येऊन त्यांच्या भक्तांना सांगते की तुम्ही काळजी करू नका, ह्या तुमच्या आयुष्यात आलेला अंधार ह्या दिव्यासारखा मी दूर करून टाकते. या दिव्याची सुरुवात कधीपासून होते आणि यामध्ये मानकरी आणि समाजामधील कोण कोण व्यक्ती असतात? दिव्याची सुरुवात ज्येष्ठ वद्य दशमीला होते. या तयारीत कोणकोणत्या मानकऱ्यांचा आणि समाजाचा सहभाग असतो? साधारणतः दमामे, परत कुंभार, गुरव, नाभिक समाज, चांभार समाज, सगळेच जे 12 बलवतीदार आहेत, 32 मानकरी आहेत, हे सगळेच असतात. 16 खेळगडी, हे सगळेच असतात यात. 4 वाती मेघ, राजा, प्रधान आणि चोर याचं प्रतीक मानलं जातं. परंतु ही संस्कृती ही परंपरा आपल्या संस्कृतीत कशी रुजली? साधारणतः कसं बघायला जर गेलं तर आपल्याकडे वेद 4 आहेत, युग 4 आहेत, दिशा 4 आहेत, आणि बऱ्याच गोष्टी आपल्या 4 मध्ये असतात. त्यामुळं कसं आहे, 4 दिशा, ते मडका आहे ते पृथ्वी, त्यातला आतला जे कणिक आहे ज्यात जीव दिवा बनतो ते म्हणजे आपली जीवसृष्टी, आणि हे जे दिवे आहेत त्याला वाती जे आहेत, 4 वर्ण वेदातले किंवा वेद म्हणा, हे त्याचं प्रतीक. त्याला ते आपण मेघ, राजा, प्रधान, चोर अशा पद्धतीने संबोधले जाते. मातीचा डेरा, कणकेचा दिवा आणि 4 वाती याची निवड कशी केली जाते? ते त्याच पद्धतीने तुम्हाला आता सांगितलं ना, जो डेरा आहे ती आपली पृथ्वी आहे, जी कणिक आहे ती आपली जीवसृष्टी आहे, आणि 4 वेद जे आहेत, ज्या 4 वेदावर आपण आत्तापर्यंत चालत आलोय पूर्वी काळापासून, म्हणजे अगदी सत्ययुगापासून जरी म्हटला तरी ते 4 आपण वेदावर चालत आलोय, तेच सगळे ह्यात दाखवलेलं आहे. थोडक्यात यामागची परंपरा हीच आहे जी वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. आपला भावईमध्ये जो दिवा लावला जातो तो विविध मानकऱ्यांच्या घरात नेला जातो. परंतु त्या मानकऱ्यांची निवड कशी करतात? हे कसं आहे, जुन्या काळामध्ये जे राजेशाहीमध्ये जे होते बाबा, सरदार असतील, सरदारांच्या नंतर पाटील असतील, पाटीलांच्या नंतर कुलकर्णी असतील, ह्या पद्धतीनंच हे गेलेलं आहे. म्हणजे आता पहिला आमच्या घरी म्हणजे सरकारांच्या घरी येतो, 2 नंबरला पाटलांच्या घरी जातो, 3 नंबर कुलकर्ण्यांच्या घरी जातो, महाजन शेवटला. भावकाई उत्सवात जुना दिवा बाहेर काढून नवीन दिवा पुरला जातो. यामागचा हा क्षण एवढा महत्त्वपूर्ण का मानला जातो? यामागचा काय इतिहास आहे? म्हणजे कसं आहे, आता जे यावर्षी जो दिवा आपण घेतोय ते मागच्या वर्षीचा दिवा आहे तसाच काढलेला जातो, म्हणजे कुठं फुटलेला नसतो, भंगलेला नसतो, आहे तसाच ते मडकं जसं घातले तसंच बाहेर यायला लागतं. त्यामध्ये ते अंगारा वगैरे प्रकार आमच्या इथं आहे, किंवा त्यावर पावसाचं पर्जन्यमानाचं हे पूर्वपरंपरागत चालत आलेलं आहे, त्या पद्धतीनं आम्ही सगळी करत असतो. तुम्ही आता म्हटलात की पावसाचा अंदाज बांधला जातो गतवर्षीच्या दिव्यावरून. याबद्दल एखादा संस्मरणीय असा अनुभव आहे का तुमच्याकडे? तुम्ही गेल्याच्या वर्षी घ्या, गेल्या वर्षी आपल्या साधारणतः 2024ला इतका पाऊस पडला, म्हणजे सगळ्यांना माहीतच असेल किती पाऊस पडला तो. त्यावेळेला अक्षरशः चिखल निघाला होता. अशी बऱ्यापैकी ती गोष्टी होत जातात. आई अंबाबाईची कृपा आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी होत जातात. दीपपूजेवेळी बाणी म्हणल्या जातात, म्हणजे त्या नेमक्या का म्हटल्या जातात? काय महत्त्व आहे त्याचं? एकंदरीत पावसाचे दिवस असतात, पेरण्या वगैरे आवरून लोकांनी भावईत सहभागी व्हावं, आणि हे जे आलेलं संकट आहे ते सगळ्यांनी मिळून आपण पार पाडायचं आहे, ही अशा पद्धतीने ते गाणी त्यासाठी आहेत. ती बाणी म्हणजे काय? थोडक्यात 1-2 ओळी तुम्हाला माहित असतील तर बोलू शकता का? माहित आहे, म्हणजे एवढी जास्त माहिती नाही, पण थोडी. गज गजती विजलवती ववार भरलं पाण्या, हे असं त्याची गाणी आहेत. त्या पद्धतीने म्हणजे ढग गडगडायला लागले, वीज कडकडायला लागल्या, आणि सगळं शेत पाण्यानं भरलेलं आहे, असं त्याचा अर्थ आहे. तर ही होती आपल्या भावई सणातील सगळ्यात महत्त्वाचा अध्याय, म्हणजेच थोडक्यात दीपपूजा. दिवा लावला जातो, तो का लावला जातो यामागचा पूर्ण इतिहास आपण आज थोडक्यातच जाणून घेतलेला आहे. आता आपण वळूयात आपल्या पुढच्या खेळाकडे, ज्याचं नाव आहे कंकण बंधन.
अगदी स्वराज्य काळात म्हटलात तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यापूर्वी एक शपथ घेतली होती. अगदी तसंच काहीसं आहे कंकण बंधन या भावईमध्ये. कंकण बंधन म्हणजे फक्त हातावर बांधला जाणारा दोरा नसतो. जसं युद्धभूमीवर उतरण्यापूर्वी सैनिक शपथ घेतात तसंच भावईमध्ये जो आपल्या हातावर दोरा बांधला जातो तो दोरा म्हणजे याचं प्रतीक असतं की स्वतःला मी समर्पित करणार आहे. एक प्रतिज्ञा घेण्याचं हे प्रतीक असतं. तर आज आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात कंकण बंधन म्हणजे नेमकं काय आहे ते. तर दिव्याच्या शुभारंभानंतर येतो तो टप्पा म्हणजे कंकण बंधनाचा. नेमकं कंकण बंधनाचं महत्त्व काय आहे? ज्येष्ठ वद्य एकादशी दिवशी रात्रीच्या वेळी सर्व खेळगडी सर्व मानकरी हे जमून भाऊकाई समोर त्यांचं वंशपरंपरेने जे लोक आले त्यांना ठरवून त्या दिवशी भाऊकाई समोर पान सुपारीचा विडा दिला जातो आणि त्यावेळी ते व्रतबंध होतात. कंकण बांधणे म्हणजे आपण एक प्रतिज्ञा किंवा एका व्रतात एकत्र आलो असं होतं. या दिवसापासून नेमकी काय गोष्ट बदलते? कुठली गोष्ट बदलते? आपल्या धर्मशास्त्रामध्ये एखादं व्रत करताना आपण संसाराचा त्याग ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे हे व्रतस्थ होतात. त्यासाठी पहिल्यांदा त्यांची निवड ज्यावेळी मानकरी करून देतात खेळगड्यांची त्यावेळी त्या ठिकाणी त्यांचं शौरकर्म केलं जातं. म्हणजे यांचं त्यांच्या कुटुंबापासून असलेलं सर्व संबंध थोडक्यात आपण बंद केलेले आहेत आणि आपण आता या देवीच्या कार्याला वाहत आहोत असं त्यांचं त्या दिवसापासून बदल होत जातो. कंकण बंधन ही एक धार्मिक विधी तर आहेच, परंतु खेळगडींनीही घेतलेली एक प्रतिज्ञा असते असं का म्हणतात? कंकण बंधनामध्ये यामध्ये प्रामुख्यानं एक प्रतिज्ञाच आहे की या जो विधी आहे हा खेळापेक्षा जास्त विधी आहे आणि या विधीमध्ये प्रामुख्यानं प्रतिज्ञाबद्ध होऊन व्रतस्थ राहून हा जो 21 दिवसाचा कालखंड आहे तो पार पाडणे आणि देवीन दैत्याचं जे युद्धाचं खेळ आहे तो पूर्णपणे निर्विघ्न पार पाडण्यासाठी हा केला जातो. आणि ही परंपरा कधीपासून सुरू झाली? ह्या परंपरा प्रामुख्यानं ज्यावेळी पासून भावईची यात्रा चालू झाली त्यावेळेपासून ह्या परंपरा आहेत. मग या परंपरेसाठी लागणारे खेळगडी यांची निवड कशी होते? वंश परंपरेने मगाशी सांगितल्याप्रमाणे केली जाते. घराणे म्हणजे एखादं जे हे आहेत प्रत्येक जे बाला बलुतेदार आहेत त्यामधून प्रत्येकाची निवड केली जाते. कंकण बांधण्याचा मान नेमका कोणाला असतो आणि तो मान त्यांना मिळण्यामागचा इतिहास काय आहे? प्रामुख्याने हे 12 बलुतेदारापैकी जे आलेले आहेत ते 16 जणांना तो कंकण विधी केला जातो. यामध्ये लोकरीचे सूत किंवा चांदीचं कडच वापरलं जातं. यामध्ये लोकरीचं सूत हे जर का आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर विद्युत वाहकतेसाठी आहे. म्हणजे ज्याप्रमाणे हे विद्युत त्याचबरोबर त्याला कोणत्याही प्रकारचं शास्त्रामध्ये सौरसूतक मानलं नाही त्यामुळे त्याचा उपयोग केला जातो. आसनासाठी सुद्धा लोकरीचा वापर आपण साधनेमध्ये केला जातो म्हणून त्याचा केलं जातं. त्याचबरोबर यामध्ये एक लाल दोऱ्याचा धागा सुद्धा वापरला जातो. त्याचबरोबर चांदीचे कंकण वापरले एक धातू म्हणून चांदी ही वापरली जाते. यामागे धार्मिक किंवा पारंपरिक धार्मिक कारण तुम्हाला सांगितलं की प्रामुख्यानं त्यामध्ये साधनेसाठी लोकर हे उत्तम साधन मानलं जातं त्यामुळे ते वापरलं जातं. कंकण बंधनाच्या दिवशी हा भाऊकाई मंदिरासमोरच हा विधी केला जातो, दुसरीकडे कुठेही केला जात नाही असं का? म्हणजे यामागचं काय कारण आहे? भाऊकाई मंदिर हे प्रामुख्यानं ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी याचा पूर्णतः विधी होतो. हा विधी प्रामुख्याने भाऊकाई मंदिरासमोर पूर्णतः केला जातो. यामध्ये सर्व मानकरी खेळगडी त्यावेळी उपस्थित असतात आणि सरकारांच्या मार्फत त्यांना मानाचे विडे त्या दिवशी दिले जातात. कंकण बांधताना वातावरण कसं असतं? उत्साहपूर्ण, श्रद्धेने भरलेलं? श्रद्धा, भक्ती, त्याचबरोबर चैतन्य महत्त्वाचं आणि एक मोठा उत्साह असतो की ज्यामध्ये भावईसाठी या खेळाला जोशपूर्णता होते. त्यासाठी ते वातावरण भक्तिमय वातावरण होतं, उत्साहाचं वातावरण होतं. या विधीशी संबंधित एखादी आठवण आहे का आपल्याकडे? अशी कोणती आठवण जी आपल्या प्रेक्षकांना सांगता येईल? हा लहानपणापासून या उत्सवामध्ये आम्ही उत्साह एवढा असतो की त्या दिवशीची आतुरतेने वाट बघतो की कधी एकदा एकादशी येईल
आणि कधी एकदा काकण आपल्याला मिळेल आणि त्यामध्ये आपण सामील होईल, हे म्हणजे नवचैतन्य आहे आपल्यासाठी. आणि देवीची श्रद्धा आणि तिची सेवा करायला मोठी आपल्याला त्यासारखं कोणतंही साधन नाही. तर आपण दिवा याविषयी माहिती बघितली आणि भावईतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे कंकण बंधन याविषयी आता आपण थोडक्यात माहिती जाणून घेतली. दीपपूजेप्रमाणेच कंकण बंधन सुद्धा का महत्त्वाचं असतं आणि किती महत्त्वाचं असतं आणि त्याचसोबत यामागचा उत्साह, यामागचा दडलेला इतिहास आज आपण थोडक्यात जाणून घेतलेला आहोत. अंधारापासून लपतो, लांब लांब पळतो, म्हणूनच देवीलाच अंधाराचं रूप धारण करावं लागतं. काळा पोशाख, अंगावर लिंब आणि गूढ वातावरण आणि अशा वातावरणातच सुरू झालेली एक शोध मोहीम आणि याचं नाव आहे अळूमुळू. तर आता आपण भावईच्या तिसऱ्या टप्प्याबद्दल म्हणजेच अळूमुळूबद्दल जाणून घेणार आहोत. भावईमधला सगळ्यात वेगळा आणि रहस्यमयी असा खेळ मानला जातो तो म्हणजे अळूमुळू. या खेळाची सुरुवात नेमकी कशी झाली? हा भावई उत्सवातला तिसरा खेळ. देवी दैत्याचा शोध घेण्यासाठी भूताच्या रूपात हे गावातनं दैत्य हुडकण्यासाठी त्या दैत्याला समोर घेण्यासाठी भूताचं रूप घेऊन हे 11 ठिकाणी गावातल्या मेन ज्या देवी ज्या 11 ठिकाणी जाते तिथून दैत्याचा शोध घेण्यासाठी ती अळूमुळूच्या रूपात म्हणजे भूताच्या रूपात ही गावभर फिरते. थोडक्यात दैत्याचा शोध घेण्यासाठी देवीने भूताचं रूपच का घेतलं, अळूमुळूचं रूपच का धारण केलं? दैत्य हे भूताचा अवतार आहे, त्यामुळे भूताच्या अवतारात जाऊन दैत्य आपल्याला सापडतो का हे पाहण्यासाठी देवीनं भूताचं रूप घेतलं. अंगावर काळा पोशाख आणि लिंबाचा मुडगा यामागचा अर्थ काय आहे, कथित अर्थ? काळा पोशाख म्हणजे भूताचं प्रतीक आणि लिंबाचा जो मुडगा घेतलेला आहे तर देवी आता गावात फिरणार तर ते लिंब हा आयुर्वेदानं म्हटला तर तो कल्पवृक्ष असल्यासारखा लिंबाचा आहे. मग ते रोगराई हा पावसाळ्याचा काळ असतो, रोगराई दूर करण्यासाठी ह्या लिंबाच्या मुडग्याचा उपयोग केला जातो. या खेळाची सुरुवात कुठून केली जाते? ह्या खेळाची सुरुवात गावाच्या बाहेर ओढा आहे, तिथं देवी भूताचं रूप घेते. त्यानंतर गावात आल्यानंतर पहिले आमच्या वाड्यात येते, त्यानंतर पाटलांच्याकडे जाते, कुलकर्णी असं हे जे 11 ठिकाणी त्यांचे पूजा होती देवीची. असं ह्या प्रकारे विधी चालू होतो. ही विधी इथूनच सुरू होते, कुंभारवाड्यातून? नाही, ओढ्यावरून चालू होते. ओढ्यावरून. सगळ्यात पहिलं कुंभारवाड्यातच आणलं जातं? नाही, कुंभारवाड्यात नाही, ओढ्यावरच चालू होतं. देवी भूताचं रूप ही ओढ्यावरतीच घेते. लिंबाच्या जेव्हा हा खेळ सुरू असतो अळूमुळू, तेव्हा मध्येच लिंबाच्या मुडग्यानं लोकांना मारलं जातं. या मागचा नेमका संदेश काय आहे? देवी भूताचं रूप घेऊन दैत्याला हुडकायला चाललेली असते. जे लोक आडवे येतात त्यांच्यातला जो वाईट विचार किंवा वाईट आचरण आहे ती त्या देवी त्या मुडग्यानं त्यांच्याकडून काढून घेते. यासाठी ते मुडग्यानं त्यांना मारून देवी ती दैत्याचा शोध घेते. गावात अळूमुळू दैत्याला शोधायला फिरत असताना त्याला मध्येच लोकांनी अडवण्याची प्रथा आहे का? कारण गेल्या अनेक वर्षांपासून आपण असं पाहतोय की अळूमुळू गावात फेरी मारत असतानाच त्याला बऱ्याच लोकांकडून अडवणूक केली जाते. हे फार चुकीचं आहे. ह्याच्या आधी खेळ होत होते, कधीही पोलिसांना आम्हाला पाचारण करावं लागत नव्हतं. आता पोलिसांशिवाय आम्ही हा खेळ खेळू शकत नाही. ह्याच्या आधी माणसं अडवत होती पण त्याला काहीतरी प्रमाण होतं की बाबा अळूमुळू निघाले, पूजेला निघाले
तिथनं जाताना किंवा येताना ते ठराविक ठिकाणी त्यांचं ते ठिकाणे होती की तिथं माणसं थांबायची. पण ते आता काय झाले, त्या माणसांना पण माहीत नाही की खेळ नक्की काय आहे आणि कशासाठी हा खेळ खेळला जातो आहे. हे आता नवीन पिढीला माहीत नाही आणि आम्ही माहीत करून द्यायचा प्रयत्न करतो आहे, पण त्यांना ते जाणून घ्यायचं नाही. ह्यात ते मुलांची व्यसनाधीनता आणि हे एवढं वाढले की ते कोणाचंच ऐकत नाहीत. हे ह्यातून म्हणजे वेगळं वळण चाललं आहे या सगळ्यात. पहिल्या पिढीसाठी आळूमुळू म्हणजे श्रद्धेचं स्थान होतं भाविकांसाठी. हो. परंतु आता तेच आळूमुळूचं गावातून फेरी मारणं हे वेगळ्या दिशेने परावर्तित होतंय, वेगळ्या दिशेला फिरतंय. हो. यामुळे नेमका काय संदेश द्याल तुम्ही, ज्यामुळे ही प्रथा कुठेतरी थांबली जाईल? ह्याच्या आधी जी मुलं खेळायची, आता थोडक्यात असं म्हण होती की आळूमुळूचा ज्यानं मार खाल्लाय की तू नापास होणार. ह्यामुळं मुलं त्याचा मार वाचायची, मार खायला. हे आता काय करतात, ते त्याला अडवतात. हो. म्हणजे हे सगळं पूर्ण वेगळंच झालं आहे. हो. हां, त्यामुळं हे जे चाललं आहे हे वेगळ्या बाजून चाललं आहे. त्यामुळं काय बोलू शकत नाही त्याबद्दल. आणि आता आळूमुळूसाठी जो खेळगडी असतो त्याची निवड कशी केली जाते? तो पारंपरिक खेळगडी आहे आमचा. सरडे घराण्यात, जैन समाजातील आहे. सरडे घराण्याला त्याचा मान आहे. मग त्या सरडे घराण्यातीलच व्यक्ती आम्ही आळूमुळू म्हणून त्याला, म्हणजे त्यांच्यातला कोण असेल तो, मग ते देतील ते, त्याला आम्ही नियुक्त करतो. आळूमुळू या खेळाशी संबंधित आपली एखादी आठवण? आळूमुळूच्या भरपूर आठवणी आहेत. आळूमुळू हा खेळ तरुण पिढीला, लहान मुलांना हा आत्मीयतेचा विषय आहे. आळूमुळू ज्या दिवशी असतील त्या दिवशी बऱ्यापैकी 60% मुलं गावातली ही शाळा बुडवतात. म्हणजे त्यामुळे तो एक आत्मीयतेचा किंवा जिव्हाळ्याचा विषय म्हटला तर चालेल. आळूमुळू हा फक्त खेळ नाही आहे, जसं तुम्ही म्हटलात की मुलं शाळा बुडवतात, पण आळूमुळू बघायला गेलं तर हा फक्त खेळ नाही, देवीच्या शोध यात्रेचा एक महत्वाचा भाग आहे. हे कसं स्पष्ट कराल? देवी हे भूताचं रूप घेऊन प्रत्येक, म्हणजे त्या दैत्याला सुद्धा वाटलं पाहिजे ह्या देवी नसून हे आपल्यातच कोणतरी आहे. हे पाहायसाठी देवीनं भूताचं रूप घेतलं आणि ते त्या दैत्याचा शोध घ्यायसाठी ती फिरत आहे. असा ह्या खेळाचा तसा बघायला अर्थ म्हणला तर चालेल. तर जसं की आपण आता सगळ्यांनीच पाहिलं, आळूमुळू म्हणजे देवीचंच एक रूप. जेव्हा दैत्य आपल्याला सामान्य रूपात भेटत नाही त्यावेळी देवीच दैत्याचं रूप धारण करून त्या दैत्याचा संहार करण्यासाठी फिरत असते. तर हे होतं आपल्या तिसऱ्या खेळाचं म्हणजेच आळूमुळूचं भावईमधलं असणारं महत्त्व. गल्लोगल्ली शोधूनही दैत्य सापडत नाही आणि मग सुरू होते शोध, वेग, शौर्य आणि धाडसाची एक आगळीवेगळी मोहीम. गावभर फिरून देवीचा सैन्य शोध घेतो आणि या पर्वाची सुरुवात होते ती म्हणजेच भावई उत्सवातील घोडी या नावाने. तर आज आपण जाणून घेणार आहोत घोडी या खेळाचं नेमकं महत्त्व काय आहे, हा खेळ नेमका कशासाठी खेळला जातो. आळूमुळू खेळामधून दैत्याचा शोध लागत नाही आणि तेव्हाच जन्माला येते ते म्हणजे घोडी हा खेळ. बरोबर. याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे, आळूमुळू तुम्ही ऐकलं आळूमुळूबद्दल, तशाच पद्धतीनं हा ही एक म्हणजे राक्षसाचाच अवतार आहे थोडक्यात. म्हणजे कसं, घोडा जर असेल तर त्याला पाठीमागे काटेरी शेपूट नसते. या म्हणजे कसं आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी या गावात आलंय हे बघायसाठी काय ना ते दैत्य यावा गावात, त्याच्यासाठी हे असं आगळं वेगळं रूप की त्याला बघून की बाबा हे काय तर वेगळं शिरलंय, आपल्यापेक्षा ताकदवर आहे का बघायसाठी तो दैत्य येईल, ह्यासाठी ही देवीने लावलेली शक्कल. भावईच्या खेळात हा किती महत्वाचा असतो टप्पा? भरपूर महत्वाचा आहे. पहिल्या शोध प्रक्रियेमध्ये देवी असफल झाल्यामुळं, म्हणजे तो दैत्य त्या रूपाला न फसल्यामुळं हे दुसरं रूप घेतलं देवीनं, किंवा ह्या रूपाला तरी तो फसेल आणि देवीला सापडेल. त्यामुळं हे त्याने रूप घेतलेलं आहे देवीने.
यामध्ये लाकडी घोड्यांची सुद्धा परंपरा सुरू आहे, तर ती कधीपासून सुरू आहे आणि हे घोडे कोण तयार करतात? अगदी पूर्व परंपरागत आहे ते. ज्या वेळेला हा खेळ आला, पूर्वजांनी ज्या वेळेला आणला 1200-1300 वर्षापूर्वी, त्यावेळीपासून ही घोड्याची परंपरा आहे. म्हणजे मुखवटे जसे आले तसे हे घोडेही आले त्यावेळेला. त्या पद्धतीनेच हा सगळा खेळ चालू आहे. कुंभारवाडा आणि सुतारवाड्यातून प्रत्येकी एक एक घोडी निघते. हो. यामागचा इतिहास काय आहे? आता कसं 12 बलुतेदारांना जो मान दिलाय, कुंभार घराण्याला आहे, सुतार घराण्याला पण महत्वाचा मान आहे. त्यामुळे त्या 2 घराण्यात हे घोडीचं दिलेलं आहे. घोडीच्या मागे लावलेली बोराटी असते, हा. ती बोराटी का लावतात, कशासाठी लावतात? ऍक्च्युली कसं आहे, ते आता बोराटी म्हणतात पण ऍक्च्युली वाघाटी लावतात. वाघाटी हा एक तुमच्या एकादशीला ज्यावेळेला तुमचा उपवास असतो, उपवास सोडायसाठी ती एक औषधिक फळ असते वाघाटीचं. ते लोक खातात आणि बऱ्याच लोकांना माहीत पण असेल. ते एक औषधिक प्रकार म्हणून तो त्यामध्ये, म्हणजे देवीने जे हातात घेतले, लिंब म्हणा तुम्ही, हे एक औषधिक आहे. वाघाटी औषधिक आहे. किंवा जरी आपण दैत्याचं रूप घेतलं त्यातनं सुद्धा चांगलं करायचंय देवी. घोड्याचा शेपट्याचा मार खाण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. यामागे नेमकं काय आहे? इतिहास, श्रद्धा, विश्वास की अजून वेगळं काही? ही श्रद्धा पूर्व परंपरागत चालून आलेलं आहे. म्हणजे कसं आपल्यातली जी वाईट विचार असतील, वाईट आपल्या काही तर प्रवृत्ती असतील, त्या निघून जाण्यासाठी हा मार खायची परंपरा पूर्व परंपरागत आहे. पण ह्याला आता जरा वेगळं वळण निघले. लोक काय वेगळं वळण निघालंय? वेगळं वळण म्हणजे कसं, व्यसनाच्या आधारित जाऊन लोक आता त्या घोड्याच्या शेपटावर बसणे, शेवटी आपण देवीला अपमानित करतोय हे त्यांच्या लक्षात येत नाही. कारण ते नशेच्या गोळ्या म्हणा, ते इंजेक्शन्स आणि बरेच काय काय आता अष्ट्यामध्ये आपल्या चालू आहे. त्यामुळे ते फार वेगळं वळण लागलेलं आहे त्याला. जुन्या काळात कसं होतं, मार खायचीत लोक, पण कसं तेवढेच काठी ओरबडून घ्यायची तर जायचं. आता तसं नाही, त्याला किती पण मारा. त्यामुळे आता पोलीस प्रोटेक्शन मध्ये आम्हाला हे करावं लागते सगळं. पूर्वी असं काही नव्हतं. पूर्वी असं काही नव्हतं. हा एक श्रद्धा म्हणजे आम्ही परंपरेचं जास्त लांबची गोष्ट सांगत नाही तुम्हाला. आम्ही ज्यावेळी लहान होतो, म्हणजे 5वी-6वी ला होतो, त्यावेळेला आळूमुळूचा मार खाणे, घोडीचा मार खाणे हे चुकीचं आहे. ते आम्हाला आमच्या घरातल्यांनी, म्हणजे आम्ही त्या प्रभावात असल्यामुळे सांगत होते. बाकीची सुद्धा गावातली जी लोक होती ती सांगत होती तशी. पण आता हे कसं आहे, बाहेरून आलेली जी लोक आहेत की अष्ट्यामध्ये स्थायिक झाली नंतर, त्यांना ह्याच्याबद्दल काय अस्मिताच नाही ना. बाबा एक भावई उत्सव हा फक्त हुल्लडबाजीचा खेळ आहे, अशासाठीच ती येतात, त्यांना माहिती नसल्यामुळं. मग ते आपल्या माध्यमातून माहिती करून द्यायचं आमचा प्रयत्न चालू आहे. जर त्यांना भावई पूर्व परंपरागत जी होती तशा पद्धतीने जर चालवायची असेल तर ही हुल्लडबाजी कुठेतरी बंद करावी लागेल. खेळ म्हटलं की प्रत्येक खेळात छोटं मोठं का होईना आव्हान हे येतच, परंतु हा धावईमध्ये खेळला जाणारा हा खेळ हा देवीच्या श्रद्धेशी, परंपरेशी निगडीत आहे. तर यामध्ये खेळगडी म्हणून जो असतो व्यक्ती, त्याला काही आव्हान असतं का? हा खेळ त्यांच्यासाठी आव्हानात्मक असतो का? आव्हानात्मक म्हणण्यापेक्षा कसं आहे, त्याला पूर्ण त्याची जबाबदारी त्या खेळगडीची असते. म्हणजे आता हे कुंभार असतील, सुतार असतील, नाभिक समाज असेल, परत तुमचं चर्मकार समाज असेल, चांभार समाज असेल, ह्यांना सगळ्यांना जबाबदारी की हा खेळ पार पाडायचा आहे. म्हणजे आता तुम्ही जर कुंभार समाजाकडे म्हटलं तर ते त्यांचे घोड्याचं मान त्यांच्या घरात आहे, सुतारांच्या घरात एक मान आहे, आणि चांभार समाजात त्यात शेपटाचा मान आहे. म्हणजे शेपूट, आपलं जे काटेरी शेपूट असतं त्या शेपटाचा मान त्यांच्याकडे असतो. घोडी या खेळाची सुरुवात कुठून होते? साधारणतः आपण मारुती मंदिरपाशी एकत्र होतात ती. म्हणजे सुतार गल्लीतून एक घोडं येतं, कुंभारवाडीतून एक घोडं येतं. मारुती मंदिरापाशी त्याची पहिली म्हणजे पूजा होती. मारुतीला दर्शन घेऊन ती घोडी ज्योतिर्लिंग चौकात येतात. ज्योतिर्लिंग चौकातून परत आमच्या घरातून पाटलांच्या वाड्यात, असं 4-5 ठिकाणी पूजा त्याची होती. पण सुरुवात मारुती मंदिरापासूनच का? म्हणजे त्या जागेचं काही महत्व आहे का, वेगळं काही कारण? बऱ्यापैकी आता तुम्हाला सांगायचं झालं तर अळूमुळं असेल, तुमचा दिवा असेल, त्या सगळ्याच गोष्टीला आपण मारुती मंदिराला महत्व आपल्या भावईमध्ये भरपूर आहे. घोडी पुढे जाताना मानकरी जी पारंपरिक बाणी म्हणतात, त्या बाणीचं काय महत्व आहे, त्याचा अर्थ काय आहे? म्हणजे कसं आहे, ही बैदा गावात काहीतरी शिरल्या
हे गाजावाजा लोक करलेत ते बघून तरी ते दैत्य येईल इथं, त्यासाठी त्याला त्याचं मिसमॅनेजमेंट करायसाठी त्याला ह्या बाणे आहेत की बाबा ते यायचं, ते त्यानं येऊ दे इथं बघायला आणि देवीच्या तावडीत सापडू दे, ह्याच्यासाठी ते केलेलं आहे. पूर्वीचा घोडी खेळ आणि आत्ताचा घोडी खेळ यामध्ये काय तफावत आहे? पहिलाची जी लोक होती ना ते अगदी पावित्र्यानं म्हणा श्रद्धेनं खेळायला यायची की बाबा एखादा दुसरा मार आपण चुकून आपल्याला लागावा मुद्दामून मार खायसाठी येत नव्हती लोक. त्याला कसं आहे म्हणजे कुठल्याही खेळामध्ये आपण लहान असताना आबाधोबी खेळतो, सगळ्यांनीच खेळली असेल. त्यामध्ये बॉल लागून घ्यायसाठी कोण येतं का सांगा? बॉल लागून नेमून प्रयत्न करतो, तो मारणारा मारतच असतो. ते तशा पद्धतीनेच हा खेळ आहे की बाबा तुम्ही न लागून घ्यायसाठी यायचं आहे आणि त्या पद्धतीने खेळायचं आहे. आता तसं राहिलं नाही. तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी उलट्या झाल्या. लागून घ्यायचं नाही, ती काटे लागून घ्यायचे नाहीत. काटे लागून घेतले काहीतरी वाईट आहे तुमच्या मागं, हे लक्षात ठेवा. काय सांगाल आजकालची तरुण पिढी जी वाहवत चाललेली आहे, जे या खेळाकडे फक्त खेळ म्हणून बघू लागलेले आहेत आणि ते स्वतःला कसा आनंद घेईल या दृष्टीने त्या खेळांमध्ये सहभागी होतात, हे थांबलं पाहिजे. नाही बरोबर आहे. काय करतायत, काय सांगाल? हा खेळ आहे, खेळला पाहिजे, मान्य आहे आम्हाला. तुम्ही तरुण आहे, खेळला पाहिजे, पण त्याला काहीतरी लिमिट्स आहेत की बाबा आपण त्या खेळ खेळताना त्या खेळापेक्षा एक बाबा आपला धार्मिक उत्सव आहे ह्या दृष्टीनं बघणं अगदी गरजेचं आहे. आणि त्यामुळं तुम्ही जर तुमच्या आत्ता क्षणिक सुखासाठी म्हणजे तुमचं आत्ता जी माझ्या अंगात किती ताकद आहे, मी किती मार खाऊ शकतोय, हे जर तुम्ही दाखवत बसला तर कुठं ना कुठं आई तुम्हाला शिक्षाही देत असते, कारण तिचाही अवमान तुम्ही त्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या करत असतात त्यामध्ये. त्यामुळे ही लोकांनी तरुण पिढीने ठरवायचं आहे की आपल्या आईचा अपमान करायचा आहे का तिला मान द्यायचा आहे. तर हा होता आपल्या भावई सणातील एक अत्यंत महत्त्वाचा खेळ म्हणजेच घोडी. आणि तो कशासाठी खेळला जातो, त्याचं महत्त्व काय आहे, त्यामागची परंपरा काय आहे, हे आता आपण जाणून घेतलं. आणि त्याचबरोबर यामधून आपल्याला हा सुद्धा संदेश मिळालेला आहे की जर या खेळाकडे खेळ म्हणून बघाल तर त्याची पुढे मागे शिक्षा तुम्हाला नक्कीच होईल, कारण यामागे जोडलेले आहेत श्रद्धा, परंपरा आणि एक विशेष महत्त्व. शत्रूंचा शोध घ्यायचा असेल तर कधी कधी त्यांच्यासारखंच रूप धारण करावं लागतं. काळे चेहरे, हातात काठी, कमरेला घंटा आणि लिंबाचा मुडगा, आणि त्याचसोबत शोध सुरू असतो प्रत्येक उंबरठ्यावर. पिसे म्हणजे खेळ श्रद्धेचा आहे. श्रद्धा, समर्पण याचं विलक्षण मिश्रण म्हणजेच पिसे. तर आता जाणून घेऊयात पिसे हा नेमकं महत्त्वाचा खेळ का आहे, काय आहे नेमकं या खेळामागचं महत्त्व, रहस्य. भावईमधील पिसे हा खेळ नेमका कधी सुरू केला जातो आणि कोणत्या दिवशी सुरू केला जातो? सर्वसाधारणपणे भावई चालू झाल्यानंतर 4थ्या दिवशी हा पिसाचा खेळ असतो. त्या दिवशी प्रामुख्याने गावभरात सर्व लोकांचे जवळपास जोगण्याचे उपास असतात आणि त्या दिवशी प्रथमतः सर्वजण जमा होऊन गावाच्या बाहेर ओढ्याच्या तिथे फडतारे मळ्यामध्ये हे सर्वजण जमा होतात. या खेळाची नेमकी भूमिका काय आहे? दैत्याला शोधण्यासाठी देवी वेगवेगळ्या रूपात जाते, त्यामध्ये ही पिशाच्या रूपात जाऊन घरोघरी प्रत्येक ठिकाणी दैत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. पिसे हा खेळ पाचच खेळगडी मिळून खेळतात, परंतु 5 हाच आकडा का ठरलेला आहे यामध्ये पंचमहाभूताच्या तत्वानुसार 5 हा आकडा घेतलेला प्रामुख्याने दिसून येतो. त्यामध्ये प्रामुख्याने 1 गुरव, 2 कुंभार आणि 2 नाभिक समाजाचे असे 5 जण गावामध्ये फिरतात आणि घरोघरी प्रत्येक ठिकाणी ते जातात. पिसेंची वेशभूषा म्हणजे काठी, कापसाचा पुंजका, घंटा आणि मुडगा. या वेशभूषेमागचं नेमकं कारण काय? हीच वेशभूषा का धारण केली जाते? प्रथमतः पिशाच्या करण्यासाठी चेहऱ्याला काळं लावलं जातं, कमरेला घंटा बांधली जाते, त्याचबरोबर हातामध्ये चांदीचे कंकण असतात, त्याचबरोबर एका हातात काठी आणि एका हातात लिंबाचा मुडगा असतो अशा प्रकारचे, आणि डोक्याला सुतळीमध्ये कापूस गुंडाळलेला आहे त्याच्या, अशा प्रकारचा त्याची वेशभूषा असते. आणि हे पिशाचे रूप पूर्णतः ज्यावेळी दैत्याचा शोध घ्यायचा आहे त्यावेळी आपण त्याच्याप्रमाणे वेश करून 11-11 असा वेश करून गावामध्ये तो कुठं आहे त्याचा भेद जाणण्यासाठी तो प्रयत्न केला जातो.
गावातील प्रत्येक मानाच्या उंबरठ्यावर नेलं जातं त्यांना, परंतु तिथे का नेलं जातं, काय महत्व आहे? प्रत्येक घरामध्ये प्रामुख्यानं त्या एक देवीचं अंश गावामध्ये प्रत्येक घरोघरी जाण्यासाठी म्हणून प्रत्येक ठिकाणी ते गेलं जातं. त्याचबरोबर दैत्य कुठे लपलाय याचा शोध घेण्यासाठी सुद्धा तो एक प्रयत्न असतो. पिसे पूर्ण गावभर फिरत असताना त्यांच्या कमरेला बांधलेली जी घंटी असती, त्या घंटीमुळे पूर्ण वातावरण बदलून जातं. यामागे काय, म्हणजे काय कारण आहे आणि ते वातावरण कसं असतं, जे बदलून गेलेलं वातावरण आहे ते कसं वातावरण वाटतं? भावई उत्सवात जसजसे दिवस जवळ येतील त्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होत असताना घंटानाद हा धार्मिक दृष्टीनुसार संपूर्ण एक चैतन्यमय नाद केला जातो आणि शास्त्रामध्ये घंटीचा आवाजाने अनेक जीवजंतू हे मारले जातात. यात्रा कालावधीमध्ये प्रामुख्याने यात्रा कालावधी ही वर्षा ऋतूमध्ये पावसाळ्यामध्ये असतात, त्यामुळे अनेक साथीचे रोग होऊ शकतात. मग घंटानाद त्याचबरोबर लिंबाचा जो पुडका असतो याच्यामुळे काय होतं की प्रामुख्यानं रोगराईला थोड्याफार प्रमाणात रोखण्यासाठी पूर्वीचा केलेला हा उपाय आहे. पिसे या खेळाशी संबंधित अशी एखादी पूर्वापारपासून चालत आलेली परंपरा आहे का, जी आत्ता जास्तीत जास्त लोकांना माहीत नाही? पिशाची पूर्वपार प्रथा तेच आहे की गावामधून प्रथमतः बाहेर पूर्ण गावाला वेढा मारून गाव चावडीच्या मारुतीजवळ गोळा होऊन परत ते 5 ठिकाणी निघून जातात. कोणकोणत्या 5 ठिकाणी? नाही, सर्व निघून गावामध्ये. जातात? सर्व गावांमध्ये? सर्व गावामध्ये. आणि त्यातीलच एक जण मिरजवाडीला पण जातो. पण ते कशासाठी जातात, म्हणजे घरोघरी जाण्यासाठी. पूर्वीचा खेळ आणि आत्ताचा खेळ यामध्ये काय बदल वाटतोय का? मोठ्या प्रमाणात बदल झाला. हुल्लडबाजी आणि नशेखोऱ्यांचा यामध्ये जे बाहेरून आले, ज्यांना गावाबद्दल किंवा या यात्रेबद्दल आस्था नाही अशा लोकांच्यामुळेच यात्रेमध्ये भरपूर त्रास होतो. तसा ह्या खेळाला सुद्धा पिशाच्या रूपाला सुद्धा अलीकडे वेगळं वळण लागायला लागले. काय वळण लागले, एखादी घटना? नाही, पाठीमाने ओरडणे किंवा वेगवेगळे आवाज काढणे असे प्रकार बऱ्याच ठिकाणी आपल्याला जाणवलेले दिसतात. विशेषतः करून ज्यावेळी कर तोडण्याचा प्रकार असतो त्यावेळी हा प्रादुर्भाव जे असतो तुम्हाला दिसून येतो. जसं आता हा खेळ खेळला जातो, काय वाटतंय तुम्हाला, पिसे हा खेळ फक्त खेळण्याचा आहे की त्याही पलीकडे जाऊन समजून घेण्याचा आहे? विशेषतः खेळण्यापेक्षा श्रद्धेचा खेळ आहे. श्रद्धा, शक्ती आणि संयम ह्याचा हा प्रामुख्याने खेळ म्हणजे पिशाचाचा खेळ आहे. अग्नीसमोर उभं राहणं अगदी सोपंच नसतं, नक्कीच नसतं, परंतु याहूनही देवीचं सैन्य काही मागे हटत नाही. धगधगत्या जाळावरून उंच उडी मारणं, तोरण, या सगळ्यांचा एकत्रित संगम म्हणजेच कर तोडणं. कर तोडणं म्हणजे धैर्य, समर्पण आणि श्रद्धेचा एक जिवंत पुरावा. तर आता जाणून घेऊयात नेमकं कर तोडणे म्हणजे काय आणि हा खेळ नेमका पिसेनंतर लगेच का खेळला जातो ते. तर कर तोडणे आणि पिसे हे 2 एकत्रच खेळले जाणारे खेळ आहेत. नेमका याचा परस्पर संबंध काय आहे? प्रामुख्याने जे गावामध्ये 5 पिशे गेलेले आहेत तेच पिशे प्रामुख्याने त्या ठिकाणी वेशीमध्ये एकत्र येतात. एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी अग्नी तयार केला जातो. अग्नी खाली असतो, वरती लिंबाचे तोरण असतं, ते तोडणं म्हणजे कर तोडणं. त्या लिंबाच्या तोरणाला स्पर्श झाला की कर तुटला असं म्हटलं जातं. याचा प्रामुख्याने पिशाचे जे रूप आहेत त्यांच्यातलाच हा एक प्रकारचा खेळ आहे. मग या खेळाला कर तोडणं हेच नाव का पडलं? प्रामुख्याने यामागचा काय उल्लंघन एखाद्या गोष्टीचं केलं जातं त्याला तोडणं असं म्हणतात. त्या प्रकारचं कर तुटणं असं म्हटलं जातं. आता जसं तुम्ही सांगितलं की अग्नीवरून उडी मारावी लागते, ती उडी का मारावी लागते, म्हणजे यामागचं काय कारण आहे? प्रामुख्याने कुठल्याही गोष्टीत ज्यावेळी एखादा व्यक्ती दुसरा रूप घेतलं जातं त्यावेळी काही ना काही त्यात गुण आले असतील किंवा हा व्यक्ती गेलेली ती व्यक्ती आपलीच आहे का ती फितूर झाली आहे याचा शोध घेण्यासाठी अग्नी दिव्य पार करावं म्हणून हा पूर्वंपार केलेला असा एक उपाय असू शकतो असं मला वाटतं. त्या अग्नीच्या वरती जे लिंबाचं तोरण बांधलं जातं त्याला काय विशेष महत्व आहे? लिंबाचंच तोरण का बांधलं जातं?
प्रामुख्यानं वर्षा ऋतू मगाशी म्हटल्याप्रमाणे वर्षा ऋतूमध्ये रोगराईचं प्रमाण जास्त असतं आणि आयुर्वेदशास्त्रामध्ये लिंब हा आयुर्वेदिक दृष्टिकोनातून एक औषधी वनस्पती आहे आणि हे प्रामुख्यानं जो कर तोडा आहे ते गावाच्या ओढ्याजवळ आहे. गावाच्या बाहेरचा जो ओढा आहे त्या ओढ्याच्या ठिकाणी ते केलं जातं. येणारी रोगराई असेल किंवा येणारे एकत्र लोक आहेत त्यांच्यापासून वेगवेगळे रोग निर्माण होऊ शकतील असं पूर्वीच्या काळी वाटायचं लोकांना. म्हणून त्याचा उपयोग त्याने सर्व ठिकाणी केलेला आहे. यात्रेमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी लिंबाचा कडुलिंब आहे त्या कडुलिंबाचा उपयोग जास्तीत जास्त तुम्हाला दिसून येईल. कर तोडण्यासाठी 5 जण असतात, मग त्यातल्या एकानेच स्पर्श केल्यानंतर ते कर तुटला असं म्हणता येईल का? प्रत्येकाने स्पर्श करायचा असतो? नाही, याला प्रामुख्याने नंबर वाईज जे असतात ते प्रत्येकानं त्या अग्निदिव्यातून उडी मारून जायचं. मग ज्याचा काठी लागेल त्या तोरणाला त्यावेळी तो कर तुटला असं समजलं जातं. मग पहिल्या वेळेला तर माझ्या माहितीनुसार कधीही तुटलेलं नाहीये. प्रत्येक वेळी 5 जणांनी उडी मारूनच त्या दिव्य पार करायचं आणि मगच तो कर तुटला असं म्हटलं जातं. कर तोडणे या खेळासाठी खेळगडींना कोणती तयारी करावी लागते सुरुवातीला? पहिल्यांदा पिसं होण्यासाठीच त्याला तयारी करावी लागते, कारण एक तर 12 तास त्याला पळावं लागतं. त्यामुळे त्याला रनिंगचा उंच उडीचा सराव असणं प्रामुख्यानं गरजेचं असतं. किती दिवसांपासून ही तयारी अंदाज? साधारण 1 महिन्यापासून करतात. भाविकांसाठी कर तोडणं हा खेळ एक आकर्षणाचा विषय बनलाय, याबद्दल काय सांगाल? हा खेळ अग्निदिव्यातला आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हा उत्सव किंवा जे विधी आहेत ह्या विधीकडे न बघता एक त्याला जल्लोष बघायला लागलेत. हा जल्लोष नसून हा एक दिव्य पार करायचा आहे आणि भाविकांनी त्याला एक विधी बघावा असं माझं म्हणणं आहे. कर तोडताना जी वाजवली जाणारी वाद्य आहेत त्या संपूर्ण वाद्यांमुळे तिथलं वातावरण कसं होतं? काय बदल होतात वातावरणात? कर तोडताना फक्त रणशिंग असतं आणि शिंगामुळं मोठं चैतन्याचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. भावईमध्ये कर तोडणं हा सगळ्यात वेगळा खेळ आहे. अग्निदिव्यातून त्याला पार करावं लागतं त्यांना. मग याचं महत्व कसं पटवून द्याल? कारण काही जण फक्त बघायला म्हणून येतात, पण यामागचं महत्व कसं पटवून द्याल? अशी एखादी घटना? एक तर प्रामुख्यानं हे अग्निदिव्य पंचतत्वाचा हा पूर्णतः खेळ आपल्याला दिसून येईल. त्यामध्ये प्रत्येक गोष्टीला 4 नाही तर 5 गोष्टीचा आपल्याला उपयोग झालेला किंवा वापर झालेल्या पूर्वंपार लोकांनी बसवलेली घडी आहे. आणि जे आमचे पूर्वजांनी हा खेळ ज्यांनी रचला किंवा त्यांनी आणलाय ते आम्ही त्यांचं परमभाग्य मानतो की हा कुशीत आम्हाला ते जन्म मिळाला आणि की त्यामुळं आमच्यामध्ये जे एक दिव्य त्यामध्ये दिसून येतं की चैतन्य निर्माण झालेलं असतं किंवा जोश असतो जो वर्षभरासाठी त्या ठिकाणी दिसतं. अग्निदिव्य त्यामध्ये पार झाल्यानंतर माणसाला नवीन चैतन्य मिळतं ते त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. तर आता आपण जाणून घेतलं आहोत कर आणि पिसे या दोन्ही मागचं महत्व, म्हणजे जे भाविक फक्त खेळ म्हणून याकडे पाहतात परंतु त्यामागे दडलेला इतिहास असाही काही असू शकतो. या खेळांमागचं महत्व इतकं आगळंवेगळं असू शकतं हे आज आपल्याला समजलेलं आहे. आतापर्यंत देवीचं सैन्य लढत होतं, परंतु आता देवी स्वतः रणांगणात उतरते. हातात तलवार, पुढे रणशिंग आणि मागे भक्तांचा जयघोष आणि त्यासोबतच देवीची अनुभूती. भावईतील सर्वात तेजस्वी आणि रोमांचकारी अध्याय म्हणजे जोगण्या. भावईच्या 5व्या दिवशी देवी स्वतः जोगण्यांच्या रूपात प्रकट होते असं मानलं जातं, याबद्दल काय सांगाल? आता आपण 4 रूपं बघितली देवीची, त्यामध्ये देवीने प्रयत्न केले तरी सुद्धा दैत्य सापडत नाही. त्यामुळं गावात अशी भीतीची वातावरण निर्माण झालं. मग देवीने ठरवलं की ह्या गावालाच म्हणजे एक धीर देण्यासाठी आणि शोधकामही करण्यासाठी अशा दोन्ही कामासाठी देवी गावात यायसाठी जोगणी रूप घेतलेलं आहे. जोगण्यांचा दिवस हा गावासाठी भावनिक आणि आध्यात्मिक मानला जातो. का मानला जातो, यामागे काय कारण आहे? हे कसं आहे, आता देवी आपल्या दारात येणार आहे, गावात येणार आहे, स्वतः देवी येणार आहे. ह्याच्या आधी रूप घेऊन देवी येत होती. आता स्वतः देवी येणार आहे म्हटल्यानंतर तिच्या सेनापती सहित देवी येणार आहे. त्यामुळं लोकांच्या भक्तिभावाचं वातावरण असतं. एकूण 4 जोगण्या असतात.
प्रत्येक जोगण्यांची काय भूमिका असते यामध्ये? आता कसं असते, दोन आपल्यात सुतार जोगणे असतात. सुतार जोगण्या म्हणजे कसं, जे मकुटे होणार आहेत ती जोगणी स्वरूपात, म्हणजे ती मेन सैन्य देवीचं. हम्म, त्याच्यानंतर एक भद जोगणी असते आणि एक गाव जोगणी असते. हम्म. असं त्याचं रूप आहे. यामध्ये या तिन्हींचं काय वेगळेपण आहे? हा म्हणजे कसं आहे, जे दोन सुतार घराण्यात जे आपण मखोट्याचा मान दिलाय आणि जोगणीचा मान दिलाय, ती लोक देवीचं सैन्य म्हणून येतात. भद जोगणी म्हणजे त्यामध्ये खजिना असतो सगळा देवीचा. आणि गाव जोगणी म्हणजे ते सेनापती थोडक्यात. जोगण्यांच्या हातात असणारी तलवार, वाटी आणि भद यामागचा धार्मिक आणि प्रतिकात्मक अर्थ काय आहे? तलवार म्हणजे आता युद्धाला बाहेर पडले आपण, तलवार हातात असतेच. हम्म. तुम्ही आणि वाटीचं जर म्हटलं तर ते आपलं काय त्याला म्हणतात, देवीच्या हातात असतं ते पानपात्र. पानपात्राचाच प्रकार आहे तो. हम्म. आणि भद? देवीच्या रूपात बाहेर पडते. तुम्ही जर मूर्ती देवीची कुठल्या पण तुम्ही दुर्गा मातेची बघा, दुर्गा मातेची नाही म्हणता येत, आपल्या भवानी आईची जर मूर्ती बघितली तर सगळ्याच्या हातात खडक आणि हे असतंच पानपात्र. हम्म. त्या पद्धतीने ते त्या ह्याच्यातच येतं. जोगण्यांचा खेळ सुरू असताना कोणकोणते वाद्य वाजवले जातात? आपलं रणशिंग, हम्म, पावा, खैताळ, हम्म, सुंबळ, हम्म. चौंडके. चौंडके म्हणजे काय? चौंडके म्हणजे नवीन वाद्य, म्हणजे इतर कुठे जास्त आता ऐकायला भेटत नाही आपल्याला. नाही, चौंडके म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो, जे आपले गोंधळाला वापरतात का नाही, एक तारे चौंडकं असते, हम्म. त्यातलं हे आपल्यातलं वेगळं जरा चौंडकं आहे. असं वाजवलं जात नाही असं काही नाही, वाजवतात, फक्त ते गोंधळात वाजवतात ते वेगळं. या एक तारी चौंडकं खेळामध्ये असते. वाजवण्यामागे काय खासियत आहे का? ते म्हणजे पूर्व परंपरागत चालत आले, जसं आहे तसंच आम्ही चालवतो इथून पुढं. म्हणजे काय त्याचं कारण काय म्हणजे तुम्हाला सांगता येणार नाही आम्हाला. जोगण्यांच्या खेळात छत्र आणि चावरी धरण्याची जी परंपरा आहे ती कशी आणि कधीपासून सुरू झाली? अगदी पूर्व परंपरागत आहे. छत्री, चौरी. हम्म, देवीला ज्यावेळेला देवी बाहेर पडते, सगळ्या लवाजम्यासहित बाहेर पडते. हम्म, त्यामध्ये तुमचे रणशिंग आलं, चौंडकं आलं, परत तुमचं खैताळ आलं, पवा आला, छत्री आली, हम्म. त्या चौऱ्या आल्या. चौरे वारे घालायसाठी देवीला, थकू नये देवीला वारं घालायसाठी असते. जोगण्यांच्या पूजेचा जो मान आहे तो पहिला मान कोणाला दिला जातो? तो कसा आहे, आता देवी देवळातून बाहेर पडली की ओढ्याच्या कडेनं जाऊन हरिजन समाजाच्या हरिजन वाड्यामध्ये पहिला पूजेचा मान आहे. हा पहिला खेळ आहे भावई मधला, ज्यावेळी देवी स्वतः उपस्थित होते. हा, तर यावेळी गावामध्ये पूर्ण वातावरण कसं असतं? अगदी तेजोमय वातावरण असतं, अगदी प्रसन्न वातावरण असतं. उत्साहात सगळी लोक देवीच्या दर्शनासाठी येतात. तर आता आपण जाणून घेतलेले आहोत देवी ज्यावेळी पहिल्यांदा स्वतः अवतार घेते, स्वतः या भूमीवर उतरते, असा पहिला खेळ तो म्हणजे जोगण्या आणि यामागचं महत्व. अनेक दिवसांचं युद्ध, अनेक दिवसांचा शोध, अनेक रूप, अनेक प्रयत्न, अखेर दैत्याचा ठाव लागतो आणि एक मडकं फुटतं. आणि या क्षणी सुरू होतं युद्ध, ते म्हणजे धर्म आणि अधर्म यामधलं. भावईच्या सणाला एक वेगळीच कलाटणी देणारा खेळ म्हणजेच लोट. जाणून घेऊया त्या लोटविषयी सविस्तर माहिती. अळूमुळू, घोडी, पिसे आणि जोगण्या यामध्ये दैत्य काही सापडत नाही, परंतु तो नेमका लोटमध्येच सापडतो. तो कसा काय सापडतो, यामागे काय महत्व आहे? देवी, आता तुम्ही बघितलं की विविध रूपांमध्ये देवी दैत्याचा शोध घेत असते. ज्याला देवीच्या रूपामध्ये बाहेर पडते, ज्याला गाव प्रदक्षिणा होते, त्याला समजते की दैत्य हा तळ्यामध्ये लपलेला आहे. आणि तिथून पुढे मग ते लोटसाठी हे करतात. ज्यावेळी देवीला दैत्य तळ्यात लपलेला आहे हे समजतं, यामागची नेमकी संकल्पना काय आहे? संकल्पना अशी आहे की ज्यावेळेला दैत्य सापडत नाही आहे, याचा अर्थ असं होतं की तो भूमी तत्वावर नाही आहे, की जलतत्वामध्ये गेलेला आहे, म्हणून ते तळ्यात आहे असं त्याचं हे होते. म्हणजे अर्थ काढला जातो की ते दैत्य तळ्यामध्ये आहे, लपलेला आहे. मडक्यातून पाणी बाहेर काढण्याची जी प्रक्रिया आहे ती नेमक्या कोणत्या प्रसंगाचं प्रतीक आहे? आता दैत्य जसं जलतत्वामध्ये लपलेलं आहे, मग ते आपल्याला पाणी काढण्यासाठी मडकं घेऊन ते पाणी हे केलं जातं, बाहेर काढलं जातं तळ्यातील, आणि दैत्याला शोधण्याचा प्रयत्न केला जातो.
ज्यावेळी ही प्रक्रिया सुरू असते त्यावेळी 5च फेरे मारले जातात, 3 नाही किंवा 7 नाही, बरोबर 5 फेरे मारले जातात. 5 फेरेच का मारले जातात? पंचमहाभूत असल्यामुळे हम्म. त्या तत्वांच्या आधारे ते 5 फेरींचं हे केलेलं आहे, पूर्वीपासून चालत आलेलं आहे. त्यामुळे ते 5 फेरीमध्येच दैत्य सापडलं जातं. लोटमध्ये घोंगडी खाली असलेला आरगडी नेमकं कोणाचं प्रतिनिधित्व करतो? तोच त्या दैत्याचं प्रतिनिधित्व करत असतो. जो पाणी एक काढलं जाते ना, ते 5 फेरी मारतात, ते जो मधला सर्कल तयार होतो त्यालाच आपण तळ संबोधतो आणि त्याच्यामध्येच तो दैत्य लपलेला असतो. या सगळ्या खेळामध्ये भाविक खेळगडीला हा फेरा पूर्ण करून देत नाही. हा नेमका खेळाचाच भाग आहे का आजकालच्या तरुणाईच्या हुल्लडपणाचा भाग आहे? तसा हा खेळाचाच भाग मानला जाईल. दैत्याचे जे सैन्य आहेत ते पाणी काढण्यापासून देवाला रोखतात, अडवले जातात, त्याचं ते प्रतीक आहे. पण का थांबवलं जातं? दैत्य सापडू नये म्हणून त्याचे सैन्य प्रयत्न करत असतात ना, की बाबा आपला राजा वाचावा, त्यासाठी ते हे करत असतात. मग लोट हा देवीच्या युद्धाची सुरुवात आहे का शेवट आहे शोध मोहिमेचा? शोध मोहिमेची शेवट आणि युद्धाची सुरुवात म्हणता येईल त्याला. त्यात आपल्याला दैत्य सापडतो, तिथूनच पुढे देवी त्याला युद्धासाठी हे करते. आणि ज्यावेळी लोट संपलं जातं त्यावेळी आरगडी तिथून पळून जातो. का पळून जातो? पळून जातो म्हणजे तो त्याच्या सैन्यांच्या बाजूला जातो. ज्यावेळेला देवी त्याला आव्हान करत असते की युद्धासाठी, युद्धासाठीच तो बाजूला समोरासमोर येत असतात त्यावेळेला. लोट हा फक्त खेळ नाही तर हे युद्ध रणांगण आहे. हे भाविकांना कसं पटवून द्याल तुम्ही? भाविकांनी आता कसं आलंय, बाहेरची लोक बरीच आल्यामुळे त्यांना त्याचा अर्थ माहिती नाही की बाबा हा काय चाललंय. सगळ्यांना वाटतं की हे हुल्लडबाजीच चालल्या, पण तसं नाही. ते त्याचा पाठीमागचा अर्थ समजून घेतला तर ते कळेल की बाबा हे काय चाललंय. आताच्या नवीन पिढीला ते काहीच माहिती नाही. जुनी लोक आहेत, पूर्वीचे लोक चांगली खेळायचे लोट, किती देवात पाणी आहे, त्याच्या दैत्याचं पाणी आहे थोडक्यात, ते अंगावर पडून द्यायचं नाही, खेळगाड्याला खेळून द्यायचं, मागे सरकेत राहायचं, असं तो खेळ पूर्वी खेळायचे. पण हल्लीच्या पिढीला ते काही माहितीच नाही. तरी आम्ही त्याचं प्रबोधन करत आहे, सोशल मीडियावरून पत्रक काढून त्याचं प्रबोधन चालू आहे. तर असा हा भावई मधला एक महत्वाचा टप्पा म्हणजे लोट, ज्यामध्ये दैत्याचा शोध अखेरकार लागलेला आहे आणि देवीने आता युद्ध पुकारलेलं आहे. वर्षभर ज्यांची प्रतीक्षा केली जाते ते मखवटे आज रणांगणात अवतरतात. चौंडक्यांचा ठेका, आरगडीची पळ, देवीचा शोध आणि रणशिंगाचा नाद, या सगळ्याचं ऐक्य म्हणजेच मखवटे. श्रद्धा, शौर्य आणि समर्पणाचं जिवंत महाकाव्य म्हणजेच मखवटे. तर जाणून घेऊया त्या मखवटे खेळामागचं महत्त्व. लोटमध्ये देवीनं आरगड्याला आव्हान दिलं, मग मखवटे हा शेवटचा टप्पा आहे. लोटमध्ये देवीनं आरगड्याला म्हणजे दैत्याला, थोडक्यात दैत्याला आपल्या गावच्या तळ्यातून बाहेर काढलं आणि त्यानंतर युद्धासाठी आव्हान दिलं. हा लोट जो खेळ झाला त्यानंतर मखवट्याच्या आधीचा मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली. मखवट्यावर मोगऱ्यांच्या फुलाची नक्षी काढण्याची परंपरा आहे. नेमकी मोगऱ्याचीच फुलं का? पूर्वंपार जे फुलं जी उपलब्ध होती पहिली, त्यात ते मोगऱ्याच्या फुलांचा पहिल्यापासून ती जाळी ही फक्त आष्ट्याच्याच भावई उत्सवात मुखवट्यामध्ये तुम्हाला दिसेल. इतर आता तुम्ही आपल्या भागात सांगली जिल्ह्यात भरपूर ठिकाणी भावई साजरी केली जाते, पण अशी जाळी किंवा मोगऱ्याची म्हणा किंवा कुठल्याही फुलाची ह्या पद्धतीची जाळी ही सजावटीचं काम फक्त आष्टा गावातच, आष्टा चौंडेश्वरी मंदिरातच तुम्हाला बघायला मिळणार, इतर कुठेही मिळणार नाही तुम्हाला. मखवटे डोक्यावर घेऊन खेळ खेळणे हे कठीण असतं का? फार कठीण असते. मुकुटे डोक्यावर घेणं, मुकुट्या पेक्षा देवीचं स्वरूप आपण स्वतः आपल्या डोक्यावर घेऊन त्यांना खेळवणं एवढं जेवढं तुम्हाला दिसतंय तेवढं सोपं नाही. मग यासाठी खेळगडींना काय शारीरिक आणि मानसिक तयारी करावी लागते? वर्षभर खेळगडी त्या ह्याच्यात असतात आणि शेवटचे 2 महिने त्यांना पूर्ण तयारी आम्ही करून घेतो. त्यांचे शारीरिक मानसिक सगळी तयारी
त्यांना पळायचा अभ्यास किंवा ते दहावीचा सराव हा कंपल्सरी प्रत्येक जो खेळणारा खेळगडी आहे आणि जो धरणारा मानकरी आहे ह्यांना करणं बंधनकारक आहे. धावा करणे हा भावईमधील अत्यंत थरारक क्षण मानला जातो. बरोबर. यामागे काय परंपरा, काय कारण, काय इतिहास आहे? धावा देवी आणि दैत्याचं युद्ध ह्याचं प्रतीक आहे. त्या धावेत बाबा देवीला दैत्याला आपण शरण आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्या पद्धतीनं आपलं सगळं वर्तन पाहिजे. त्यासाठी हा थरार होतो. देवी वारंवार आरगड्याला पकडण्याचा प्रयत्न करते, परंतु तो प्रत्येक वेळी हातातून निसटून जातो. यामधून काय संदेश भेटतो? तसं पाहायला गेलं तर पहिल्याच धावेत देवीला दैत्य शरण गेला. पण हा खेळ पुढं चालवण्यासाठी ह्या ज्या 5 धावा पुढं आम्ही परंपरा म्हणजे आज आम्ही असं काही नाही, पण किती वर्ष झाली ही पण आम्ही सांगू शकत नाही. गणपती देवळापाशी जी पहिली धाव झाली त्या धावेतच दैत्य शरण आला आणि तिथं त्याचा वध झाला. गावकऱ्यांना हा सगळा उत्सव दिसायसाठी हा परंपरा चालत आला खेळ आहे म्हणून तो दैत्य आणि देवी हे जे तुम्ही म्हणता की दैत्य पळून जातो हे करतो, ह्या पुढे जाऊन मारुती मंदिरापाशी आम्ही त्याचा वध करतो, असा पुढे वाढवलेला खेळ आहे. रणशोधन म्हणजे नेमकं काय आणि ते कुठे केलं जातं? शोधणं म्हणजे युद्धातीलच रणनीतीचा प्रकार. रणनीती जशी आपण आखतो, जसं तुम्ही महाभारतात चक्रव्यूहाचं जे आपण पुराणात ऐकले त्याप्रमाणेच देवीनं युद्धाच्या काळात हे नीती बदललेल्या रणांगणातील वेळेनुसार केलेले ती रणनीती म्हणून रणशोध. देवी मुखवटे उंच उडवते, गर्जना करते आणि रणशोधन काढते. पण हा क्षण इतका रोमांचक का वाटतो आपल्याला? युद्धासाठी देवीनं दैत्याला बोलवलेलं असतं, आव्हान दिलेलं असते. दोघांचं युद्ध चालू असतं. त्याचे डाव प्रतिडाव देवी बघत असते. देवीसुद्धा रण शोधणं ह्यातून ते देवीचं मुखडं उंच जाणं, ते उंच जाणं याचा अर्थ देवी दैत्य कुठं लपला आहे, त्याचं काय रणनीती चालू आहे, कुठं बाबा आपले सैन्य आहेत काय आहेत, हे जे युद्धाच्या काळात जसं आपण रणनीती आखतो युद्धाची, त्याप्रमाणे देवीसुद्धा ते रण शोधणं किंवा तुम्ही म्हणता ते मुखोटे उंच उडवतात, ह्याचा तो अर्थ आहे की बाबा रणनीती बदलणं किंवा दैत्य कुठं आहे शोधणं, दैत्याची रणनीती काय आहे हे जाणून घेणं आणि त्या पद्धतीनं आपण त्याच्यावरती चाल करून जाणं, ह्यासाठी हा सगळा रणाचा विधी आहे. या खेळामध्ये आरगडीची हद्द आणि देवीची हद्द ही आधीपासूनच निश्चित केलेली असते. बरोबर. असं का करतात? 5 ठिकाणी धावा घेतल्या जातात. मग त्या धावा यात तसं देवीचं आणि देवीची हद्द काय आपण सिद्ध करू शकत नाही. हा प्रतिकात्मक खेळ आहे. आपल्याला 5 ठिकाणी लोकांना बाबा देवीचं आणि दैत्याचं युद्ध कसं झालं हे दाखवण्यासाठी आपण ती 5 ठिकाणी धावांचं स्वरूप, जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्या धावेतच आपला दैत्य सापडला, दैत्याचा वध झाला. त्यानंतर लोकांना बाबा ह्याचं दाखवावं की बाबा कशा पद्धतीनं खेळ झाला, युद्ध कसं झालं, हे आम्ही प्रतिकात्मक दाखवायसाठी ह्या 5 ठिकाणी आम्ही ते धावा केल्या. त्यासाठी आम्ही हद्द पहिलीच म्हणजे परंपरा ते स्थापित केलेले आहे. त्याप्रमाणे देवीची आणि दैत्याची हद्द आम्ही जसं पहिलं चालू आहे त्यात काही बदल आम्ही करत नाही, नवीन काय स्वीकारत नाही. आता आम्हाला सांगा, देवीचा मुखवट्यांचा खेळ ज्यावेळी संपतो, कारण हा शेवटचा खेळ असतो, त्यानंतर देवीचा विजय जवळ आला असं म्हणता येईल का? हो, तसंच होतं. देवीचा विजय जवळ आला म्हणण्यापेक्षा देवीचा विजय झालेलाच असतो. याची जाणीव कशी होते की देवीचा विजय जवळ आलेला आहे? देवी ज्यावेळी मारुती देवळापाशी जी शेवटची धाव होती त्यावेळी दैत्य शरण येतो. दैत्य
देवीच्या शरण आल्यानंतर देवी त्याला डाव्या पायाखाली घेऊन तिला ओलांडून जाते. त्यानंतर आनंदोत्सव साजरा केला जातो. त्याला पाखरे म्हणली जातात. पाखरेमध्ये देवीनं दैत्यावर विजय मिळवला आणि त्या विजयाचा विजयोत्सव म्हणून ती पाखरे हा खेळ खेळला जातो. त्यात ते देवीनं म्हणजे हे केल्याबद्दल दैत्याकडून जे धनधान्य जे आहे ते आपल्या गोरगरीब जनतेला देवी वाटते. ह्याला पाखरे म्हणून संबोधलं जातं. तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय मुखवटे कोणते आहेत? असं काही आहे का एखादी घटना मुखवट्यांशी जोडलेली किंवा एखादी छानशी आठवण? आमच्या आयुष्यात म्हटलं तर प्रत्येक भावई उत्सवात मुखवट्या हा अविस्मरणीयच आहे. त्यामुळं असं विशेष असं काय प्रत्येक वेळी नवीन काहीतरी असतं. प्रत्येक वेळी नवीन मुखवटे, कोण खेळणार नवीन असतो, कोण नवीन मुलं खेळणारे असतात. त्यामुळे येणारा हा नवीनच म्हणून तो कायम स्मरणात राहील असाच उत्सव हा भावईचा असतो. थोडक्यात मुखवटे म्हणजेच देवीचा जवळ असलेला आणि थोडक्यात निश्चित असलेला विजय असं म्हणता येईल. तर आता आपण वळणार आहोत पुढच्या खेळाकडे. युद्ध संपला आहे, अधर्माचा पराभव झाला आणि धर्माचा झाला तो म्हणजे विजय. आणि हा क्षण साजरा करण्याचा उत्सव म्हणजेच पाखरं. कारण पाखरं हा उत्सव फक्त आनंदाचाच नाही तर देवीच्या कृपेचा जयघोष आहे. तर जाणून घेऊयात आता पाखरं हा उत्सव नेमका कशासाठी साजरा करतात. तर पाखरं हा उत्सव म्हणजे जेव्हा मुखवट्यामध्ये युद्ध संपतं त्यानंतर पाखरं हा उत्सव साजरा केला जातो. हा आनंदोत्सव नेमका कशासाठी साजरा केला जातो? दैत्याचं आणि देवीचं जे युद्ध झालं त्यात देवीनं दैत्याचा संहार केला, भक्तजनांचा उद्धार केला. ह्या गोष्टीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पाखरं हा उत्सव केला जातो. ह्यात सर्व मानकरी खेळगडी हा देवीनं बाबा भक्तांसाठी धावून आली, भक्तांचा हाकेला धावून आली, यासाठी देवीचे आभार मानण्यासाठी हा पाखरे हा खेळ खेळला जातो. अरगडीचा वध झाल्यानंतर दोन्ही मुखवटे असतात ते अरगडीला ओलांडून पुढे जातात. यामागे या क्षणाचं काय महत्व आहे? हे देवीनं दैत्याचा वध केला हा प्रतिकात्मक की देवीनं युद्ध खेळलं, देवीला दैत्य शरण आला, मग शरणानंतर दैत्य मारला गेला. ह्याचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून दोन्ही मुखवटे त्या दैत्याला ओलांडून पुढे जातात. हा त्यातला उद्देश आहे. देवीने चंडमुंडाचं वध केल्यानंतर प्रजेला मिळणाऱ्या मुक्तीचं दर्शन पाखऱ्यात कसं होतं? आनंदोत्सव सगळ्या भक्तगण, मानकरी, खेळगडी हे सगळा आनंदोत्सव साजरा करतात. ह्यातच त्याचं प्रतीक आलं. या उत्सवाला नेमकं पाखरं हेच नाव का पडलं? त्या पहिल्या काळात कसं धान्य वगैरे जे खजिना म्हणायचा जो होता तो दैत्याबरोबर तो लुटला गेला. मग ती देवीनं दैत्याकडून आलेलं सगळं धनधान्य हे सगळं जनतेला वाटलं. ह्यात बाबा पाखरे हा म्हणजे थोडक्यात कसं आपण पाखरांना दाणे टाकतो तसं देवीनं भक्तांसाठी सगळं ती दरवाजे खुले केले. यासाठी हेचं नाव पाखरे असं पडलं. पाखऱ्यावेळी चाबकाचे औट ओढण्याची जी परंपरा आहे ती कशा माध्यमातून सुरू झाली? जसे आपण आता आनंदोत्सव केल्यानंतर वाद्य वगैरे वाजवतो तसे ते शेतकरी त्यावेळी कसा आता ह्या वर्षा ऋतू चालू आहे, शेतकरी सगळे पेरण्या वगैरे करून मुक्त झालेले असतात. मग त्यांच्या आता शेतकऱ्या म्हणजे कृषीप्रधान देशात आपल्या त्या चाबूक हा शेतकऱ्याचं एक साधन म्हणलं तर चालेल, त्याचं ते प्रतीक आहे. यामध्ये असणारे खेळगडी सलग 3 दिवस फक्त लिंबू आणि साखर खाऊन राहतात. हे ऐकून आश्चर्य वाटतं, पण यामागचा नेमका उद्देश काय, नेमका हेतू काय? देवीचा उपवास, देवी आपल्यासाठी आपल्या संकट मोचण्यासाठी देवी आपल्याला हाकेला धावून आलेली आहे.
मग देवीचा उपवास म्हणजे देवीची प्रार्थना करण्यासाठी हे सगळे भक्तगण उपवास धरतात. निराहार उपवास असतो. मग निराहार उपवासात हे सगळे कार्य करावं लागतं. मग निराहार पूर्ण न करता की लिंबू पाणी ह्याच्यावरती हे सगळे भक्तगण राहतात. आणि 3 दिवस धरलेला जो उपवास असतो तो सुद्धा याच दिवशी सोडला जातो. हां, दैत्याचा वध झाला, देवी मंदिरात गेली की उपवास सोडला जातो. हा पारंपरिक चालत आलेला उपवासाचा विषय आहे. आणि त्या उपवासापेक्षा भक्तांची जी भक्ती आहे देवीवरती, ते 8 दिवस जरी उपवास असला तरी देवीच्या भक्तीसाठी भक्तगण हे धरणारच. तर आता आपण पहिल्यापासून पाहत आलेलो आहोत की देवीची शोध मोहीम सुरू झाल्यानंतर अखेर या टप्प्यात देवीची शोध मोहीम संपते, दैत्याचा वध होतो आणि गावात साजरा केला जातो तो देवीचा विजय घोष. ही माहिती होती पाखरे या उत्सवाची. नेमकं पाखरं हा उत्सव का साजरा केला जातो, यामागं दडलेला कथितार्थ काय आहे, यामागचं महत्व काय आहे, हे आज आपण जाणून घेतलेलं आहोत. आता वळूयात पुढच्या खेळात. जिथे प्रश्न विजयाचा येतो तिथे एकाचा विजय तर एकाचा पराभव झालेला असतो. आणि या पराभवामागे आणि विजयामागे कोणाचं तरी दुःखही दडलेलं असतंच. या सगळ्यामध्ये एका आईने तिचा मुलगा मात्र गमावला. यामधून आपल्याला हेच समजतं की प्रत्येक गोष्टीला एक भावनिक बाजूही असते आणि ती नक्कीच पाहावी. तर अशाच माध्यमातून आपण वळणार आहोत भावईच्या पुढच्या खेळाकडे, जो म्हणजे आहे लट्टू. जाणून घेऊयात लट्टू या खेळाचं महत्त्व, या उत्सवाला नेमका काय अर्थ आहे ते. भावईत देवीचा विजय झाला. सगळीकडे विजयोत्सव सुरू असताना लट्टू मात्र आपलं दुःख व्यक्त करत असतं. सर्वप्रथम या लट्टूची निर्मिती कशी झाली? प्रामुख्यानं देवीन दैत्याचं युद्ध होणार आहे. यामध्ये अधर्माचा नाश होऊन धर्माचा विजय पताका फडकवणार आहे. शेवटी कुठल्याही आईला वाटतं की माझा मुलगा कितीही खराब असू दे, नालायक असू दे, परंतु तो माझा मुलगा आहे, तर त्याला कोणत्याही प्रकारचं त्रास होऊ नये किंवा त्यानं केलेले जे कर्म आहेत त्याला देवीनं मोठ्या मनानं माफ करावं आणि त्याला शरण घ्यावं, यासाठी ती याचना करताना आपण बघतो त्याच्याकडं. आरगडीची आई म्हणून लट्टूचं पात्र या भावईमध्ये कोणता भावनिक समतोल निर्माण करतं? पहिल्यांदा आपण जर का बघितलं तर सप्तशती ग्रंथामध्ये दिव्य अपराध क्षमा स्तोत्रामध्ये शंकराचार्य म्हणतात, कुपुत्र जायती कधीचित कुमाता न भवती. म्हणजे कितीही मुलगा नालायक असू दे किंवा वाईट असू दे किंवा कुकर्म असू दे, परंतु त्याची आई ही त्याला नेहमी त्यापासून वंचित करण्याचा प्रयत्न करत असते. आणि आईचं मुलाचं ही नात्याची वीण आपल्याला यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. लोट संपल्यानंतरच लट्टू पूर्ण गावभर फिरते, असं का? देवी आणि दैत्याचं युद्ध होणार आहे आणि यामध्ये दैत्याचा म्हणजे अधर्माचा नाश होणार आहे. असत्याचा नाश होऊन सत्य धर्म पताका याचा विजय होणार आहे आणि यामध्ये दैत्य मारला जाणार आहे. त्यामुळं ते प्रत्येक ठिकाणी जाऊन याचना करते की माझा मुलगा वाचावा, माझ्या मुलाला शरण घ्यावं, यासाठी घरोघरी जाऊन याचना करत असते. आणि ज्यावेळी याचना करते त्यावेळी लट्टू जी असते ती पारंपरिक गाणी सुद्धा म्हणते. या गाण्यांचा नेमका आशय काय आहे? पारंपरिक गाणी म्हणजे याला बाणी आमच्या बोलीभाषेमध्ये म्हणतात. ते प्रत्येक ठिकाणी जाऊन तिचे जे काही एखादी माझ्या असणारी आवडती वस्तू आहे ती सर्व मी तुम्हाला देते, परंतु माझ्या मुलाला क्षमा करा आणि त्याला त्यापासून म्हणजे त्याचा होणारा संहारापासून त्याचा वाचावा, यासाठी ती प्रत्येक गोष्ट सांगते. आणि आपल्याला जो मराठीमध्ये एक म्हण आहे की दुसऱ्याचं ते काटण आपलं ते लाडकं, त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपण प्रामुख्यानं बाणीमध्ये शेवटी त्याचं आपल्याला शेवटची लाईन तशी दिसून येते. देवीच्या संपूर्ण विजय कथेमध्ये दैत्याच्या आईचं दुःख दाखवलं जातं. या मागचं कारण काय? प्रामुख्यानं सुख आणि दुःख याच्या दोन्ही बाजू दाखवल्या जातात. मानवी जन्मामध्ये प्रामुख्याने प्रत्येक गोष्टीला सुख दुःखाची काट असते. एकीकडे विजयाचा उत्सव असतो तर दुसरीकडे असणारा दुःखाचा सुद्धा काळोख आणि केलेल्या कुकर्म, त्याचबरोबर
केलेलं अधर्म याचं सुद्धा प्रतीक त्या ठिकाणी ती बघत असते की बाबा माझ्या मुलाने केलेलं या प्रजेजनावर, या रयतेवर केलेलं जे अमाप अत्याचार आहेत त्याचा हा शेवट हा अशा पद्धतीने होतो. अशा प्रकारचं हे भावनिक आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. यामध्ये लट्टूची वेशभूषा कशी असते? यामध्ये प्रामुख्याने डोक्याला एक मुकुट असतो, त्या मुकुटाला विशीचा प्रामुख्याने एक मोती असतो, त्याचबरोबर साडी असते, हातामध्ये एक लाकडी वस्तू असते, पायामध्ये भावईमध्ये प्रामुख्याने एकमेव असा खेळगडे आहे ज्याला लट्टूच्या कालावधीमध्ये चप्पल फक्त घालायला परवानगी आहे. इतर वेळी कोणत्याही ठिकाणी तो चप्पल वापरत नाही, अशी त्याची वेशभूषा असते. परंतु जसं तुम्ही म्हटलात की या एकाच ठिकाणी चप्पल घालण्याची परवानगी असते, असं का? प्रामुख्याने तो दैत्याची आई याचं प्रतिबिंब त्या ठिकाणी दाखवण्यासाठी ती वेशभूषा त्याची केलेली आहे. जसं आता लट्टूच्या माध्यमातून भावईमध्ये असणारं महत्त्व तर समजलं, परंतु यातून भावनिक संदेश काय देऊ शकतो? मगाशी म्हटल्याप्रमाणे अधर्म, असत्य, अत्याचार, क्रूर याचा शेवट काय असेल तो या पद्धतीनं होतो. अशाप्रमाणे अधर्म किंवा अत्याचार करणाऱ्यांनी याच्यावर विचार करावा. ही एक लोकांना मानवी जीवनाची कल्पना आणि शेवट काय आहे, आपण काय करणार आहे याचा या ठिकाणी आपल्याला उद्भोग किंवा बोधन या ठिकाणी आपल्याला किंवा बोध आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. तर ही होती आपल्या लट्टू या खेळाची, या उत्सवाची माहिती. यामधून आपल्याला शेवटी हेच सांगितलेलं आहे की अत्याचार आणि ज्या काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या वेळीच थांबल्या नाहीत, तर यामध्ये दुःख मात्र जे शेवटी आहे ते जो चुकीचा वागणारा असतो त्यालाच भेटतं. आता यानंतर आपण वळूयात आपल्या पुढच्या खेळाकडे, पुढचा भावईचा जो उत्सव आहे त्याच्याकडे. युद्धाचा शेवट झाला पण परंपरेचा नाही. आणि खाटले हा खेळ आपल्याला एक सांगता देत असतो आणि प्रत्येक सांगतेत दडलेला असतो तो म्हणजे एक महत्त्वपूर्ण आणि मोलाचा संदेश. असा हा असणारा आपला खाटले हा खेळ. जाणून घेऊयात याविषयी थोडक्यात. आरगडीचा वध झाल्यानंतर 5व्या दिवशी खाटले निघतात. बरोबर. यामागचं काय महत्त्व आहे? म्हणजे खाटले म्हणजे एक असं आहे की बाबा ज्या गोष्टी तुम्ही जसं वागाल किंवा चांगलं वागाल तर चांगलं होणार, वाईट वागला तर तुमच्याबरोबर वाईटच होणार, हे त्याचं एक प्रतीक आहे. त्यामुळे ते खाटलं काढलं जाते. खाटले या खेळासोबत भावई कोणत्या टप्प्यात येते? अंतिमच टप्प्यात, म्हणजे आता शेवटच, भावईचा शेवट जवळ आला थोडक्यात. खाटले खेळत असताना खाट ही नेहमी उलटीच करून नेली जाते. हा, म्हणजे खाट कसं उलटी का करतात? म्हणजे आता कसं आहे, त्या दैत्यानं जोपर्यंत तो जिवंत होता तोपर्यंत सगळी उलटी कामच केली तिनं, चांगलं काम काही केलं नाही, आणि त्याच्या प्रतिकात भाजलं उलट असते. खाटेच्या चारही बाजूने कडुलिंबाच्या ढाळ्या लावलेल्या जातात. म्हणजे आता त्याचा वध झालाय, रोगराई पसरू नये, शेवटी तो दैत्य आहे, मग त्याच्या साईडला आपला औषधिक वनस्पती कल्पतरू मानलं जाते आपल्या लिंबाला, त्यामुळं लिंबाची डाळी. खाटेवर पिशाच रूपी असुर हा सूत विणत असतो चरख्यावर. हा, या कृतीमागे नेमका काय अर्थ लावायचा? हा, म्हणजे कसं आहे, त्यानं आता इतके अत्याचार केले आपल्या म्हणजे जनतेवर अत्याचार केले. देवीनं तिचा संहार करायच्या आधी भरपूर अत्याचार केले, किंवा त्यात तो भीक मागायला लागला की मला स्वर्ग मिळू दे, मग माझी पाप मी फेडतो, असं ते चरख्यावर दाखवले प्रतिकात्मक, किंवा मी पाप माझी फेडतो, काय जे केलं प्रायश्चित करतो, पण ती शेवटी त्याला नरकच मिळणार. म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे चांगली कामं केलं तर तुम्हाला स्वर्ग मिळतो, वाईट केलं तर तुम्हाला नरकात जायला पाहिजे. तसं ते प्रतीक थोडक्यात. म्हणजे ह्या कथेबरोबर, म्हणजे कथेबरोबर म्हणण्यापेक्षा या उत्सवाबरोबर ती एक आपली चाललेली परंपरा आहे की बाबा तुम्ही वाईट काम केलं तर तुम्ही नरकात जाणार, ते त्याबद्दल एक सांगितलं जाते थोडक्यात. खाटले या उत्सवासोबतच खाटले सोबत जे खेळणारे खेळगडी असतात खाटलेमध्ये, ते 16 असतात. 16च का निवडले? आता कसं आहे तुम्हाला सांगतो, शाक्त पंथामध्ये 16 आकड्याला फार महत्व आहे. 16 जो आकडा आहे त्याला फार महत्व आहे, लाल धाग्याला महत्व आहे. त्यामुळे ह्यात पहिल्यापासून तुम्ही बघा, अगदी कंकणविधीपासून लाल दोरा, 16 खेळगडी त्यावेळेपासून आहेत, ते शेवटपर्यंत असतात.
खाटले हा भावईचा शेवट आहे. हा मग या खाटलेच्या माध्यमातून काय संदेश भेटतो पूर्ण भावईच्या कथेला? पूर्ण भावाच्या कथेला तर तुम्हाला मगाशी बोललोच मी, जो जसं कर्म करेल तसं त्याला फळ मिळणार आहे. त्यानं वाईट कर्म केलं, त्याचा अंत वाईट झाला, असंच यातून तुम्हाला मिळणार. भावईचा शेवट अत्यंत भावनिक प्रसंगाने होतो. विरह, त्याग आणि दुःख या सर्वांचा शेवट आणि भावईला पूर्णत्व देणारा अखेरचा अध्याय म्हणजे सती. जाणून घेऊयात सती हा नेमका उत्सव काय आहे आणि यामध्ये काय केलं जातं ते. भावई म्हणजे भावईमध्ये असणारं सती ही परंपरा म्हणजे भावईचा शेवटचा दिवस असं मानलं जातं. या परंपरेमध्ये नेमकं काय केलं जातं? नेमकं कसं आहे, अगदी जुन्या 1200-1300 वर्षापूर्वी सतीप्रथा आपल्या समाजामध्ये होती. त्यावेळेला दैत्याचं निधन झाल्यानंतर त्याची जी पत्नी असते तिनं सती जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्यावेळेला ती प्रत्येक मानकऱ्याच्या घरी, बाबा देवीनं आमच्या नवऱ्याचा माझ्या वध केलेला आहे आणि मी सती जाते, मला हळदी कुंकू लावा, असा निरोप द्यायला ती मानकऱ्यांच्या घरी येऊन हळदी कुंकू घेऊन वटी घेऊन जाते. हा त्याच्या मागचा हे आहे. पण ही कथा जी सती जाण्याची प्रथा आहे ती प्रथा भावईमध्ये कशी काय समाविष्ट झाली? आता ते पूर्वीच्या काळी 1600-1700 1200-1500 वर्षामागं सगळीकडेच होती. म्हणजे ह्यामधून आपण एक बोध पण घेऊ शकतो की बाबा जर घरातल्या पुरुषानं एखादं वाईट कृत्य केलं तर पूर्ण कुटुंब त्याच्यात होरपळून जातं. ही सतीप्रथा त्यातलीच एक गोष्ट सांगते. ही सती जी भावईत आपण घेतलेली आहे त्यात ती एक म्हणजे प्रतिकात्मक सांगता येतं की बाबा एखादा जर घरातला कुटुंब प्रमुख चुकला तर त्याचं घरही होरपळतं. त्यामध्ये सतीचा खेळ हा जाळ्यावरून उडी मारूनच सादर केला जातो, त्यामागचं कारण ते काय? प्रतिकात्मक कसं केलंय की आता काय ऍक्च्युली काय आपण जाळामध्ये जाऊन सती स्वतः जाऊ शकत नाही. हे प्रतिकात्मक असल्यामुळे ते दाखवलं पाहिजे. ते जाळातून उडी त्यामुळे मारली जाते. माझी सून सती चालली या पारंपरिक गाण्याचं काय विशेष महत्व आहे, काय अर्थ आहे? हा म्हणजे तिचा मुलगा मेलाय आता, त्या मुलाचा वध झाला, ती रडत असते, सगळी गावभर सगळीकडे फिरत होती एवढी 4-5 दिवस. आता मुलाबरोबर सती माझी सून पण जाणार म्हणजे तिचं सगळं संपलं ना, तिला आता कोण आहे, म्हणून ती गाणं म्हणत असते त्या पद्धतीनं. यानंतर यामधलाच असणारा एक भाग म्हणजे चिटक्या मिटक्या, याबद्दल काय सांगाल? आता चिटक्या मिटक्या कसं, हे सगळं दैत्याचा संहार झाला, दैत्य सती गेली तिची बायको, त्याचं पंचतत्वात विलीन झाला तो. मग आता ह्याचा आनंद उत्सव म्हणून आता देवीचे जे सैन्य आहेत, जे 16 खेळकडे जे आपले कंकणधारक खेळगडे आहेत ते पूर्ण गावात फिरून त्याचा आनंद उत्सव साजरा करतात. भावईसाठी येणाऱ्या भाविकांना या सगळ्या शेवटी तुम्ही काय महत्त्वपूर्ण संदेश द्याल? कसं आहे, भावई हा उत्सव हा आपल्या पंचक्रोशीतील अगदी नावाजलेला उत्सव आहे. तरी येणाऱ्या भाविक भक्तांनी देवीच्या पावित्र्याचा म्हणजे पावित्र्याचं पालन करावं. भक्तिभावानं सर्वत्र वातावरण आहे, त्या वातावरणात कुठलंही गालबोट न लागता अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही यात्रेचा आस्वाद घ्या आणि कुठलेही चुकीचं वर्तन करू नये, ही मी तुमच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रार्थना करतो. तर ही होती आपल्या आष्ट्याच्या खासियत असणाऱ्या भावईच्या 12 खेळांची, 12 उत्सवांची पूर्ण माहिती. तर आजची आपली ही विशेष भावई मुलाखत होती ती थोरात सरकार यांच्यासोबत साधलेली. यांच्यासोबत संवाद साधला आणि यामधूनच महत्त्व कळालं ते म्हणजे आपल्या आष्ट्याची खासियत असणाऱ्या भावईचं. भावई हा सण फक्त खेळ म्हणून नाही तर तो परंपरा, श्रद्धा आणि इतिहास जोपासण्याचं एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. आणि या पॉडकास्टमधून अशा बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत जी इतकी वर्ष आपल्याला खेळ बघून सुद्धा समजून येत नाहीत. 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींचा सहभाग असलेली ही भावई आजही आपल्याला एकत्र राहण्याचा, मिळून मिसळून राहण्याचा, जाती धर्म भेदभाव न बाळगता राहण्याचा संदेश देते. आतापर्यंत इथेच विराम घेते. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासोबत.